माणसाला जे तयार केलं भगवंतानं ते टाक मातीन काळ गणपती असं नाही. हे शरीर फार सुंदर घडवलं, त्याच्या विस्तारामध्ये मी जात नाही, पण हे शरीर प्राप्त करून देण्याला एक विशिष्ट उद्देश आहे. उजळले भाग्याता आता उजळले भाग्याता आता उजळले भाग्याता आता उजळले भाग्याता उजळले भाग्याता आता उजळले भाग्याता आता उजळले भाग्याता आता उजळले भाग्याता अवधी चिंता वारली चिंता वारली चिंता हे चिंता वारली हे चिंता वारली चिंता वारली चिंता वारली वारली संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ लाभ संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला हे पद्मनाभ जोडीला पद्मनाभ हे पद्मनाभ पद्मनाभ जोडीला जोडीला हे पद्मनाभ पद्मनाभ हे जोडीला पद्मनाभ जोडीला 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 पद्मनाभ 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 जोडीला जोडला 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 जो
जोडला जोडला अवघे चिंता वारली संत दर्शन हा लाभ पद्मनाभ जुडेला. चराचरामध्ये अदृश्य रूपाने निवासित असलेली कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम जगच्चालक भगवान परमात्म्याची परम कृपा रूपी परम शांती रूपी परम कल्याण रूपी चैतन्यदायी शक्ती सगुण साक्षात ब्रह्म भगवान योगेश्वर महात्मा अखिल कोट ब्रह्मांड नायक अखिल विश्व आधार अखिल महाराष्ट्र आराध्य दैवत सगुण साक्षात ब्रह्म भगवान पंढरीश परमात्मा या भगवान परमात्म्याच्या असीम कृपेण अत्यंत शक्तिशाली दरबारामध्ये क्षोत्रिय ब्रह्मनिष्ठ असाध्य ते साध्य करणारी माऊली ऋषी बाबांच्या या परम पावन परम पवित्र दरबारामध्ये गेल्या 10 वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताह चालत आलेला आहे. या सप्ताहाचं हे 10व्या वर्षीचं पुष्प आहे, वर्ष आहे. या 10व्या वर्षीच्या आपल्या या कार्यक्रमाकरिता अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सेवा देणारे प्रामुख्यानं रामकथा ज्यांच्या मुखातून आपण श्रवण करत आहोत आपल्याच नगरीमधील आदरणीय काकडे महाराज,
ज्यांच्या सहकार्यानं हे सुंदर कार्यक्रम काकडा हरिपाठ भजन संकीर्तन कीर्तन नामस्मरण गाथा पारायण जे जे काही उपक्रम चाललेले असतील ते सर्व वारकरी धारकरी प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता उपस्थित, ज्यांच्या आग्रहामुळे मी इथपर्यंत आलो, ज्यांच्या प्रेमामुळे आलो आणि इकडे आलं की मला एक खूप आनंद होतो. मगाशी अध्यक्ष बोडके दादा मला म्हणाले, महाराज इकडे पहिल्यांदाच आले का? म्हटलं नाही, इकडे खूप वेळा आलो, कारण इथून मराठवाडा सुरू झाला. बाकीची महाराष्ट्रातली जेवढी जमीन असेल त्या जमिनीमध्ये पाण्याचे झरे असतील, पण मराठवाड्यामध्ये माणसाच्या मनामध्ये मात्र प्रेमाचे झरे आहेत. आणि आपला मराठवाडा धन्य आहे. किती धन्य आहे! पिढ्यान पिढ्या ओढत आहे माणुसकीचा गाडा, भाग्यवंत आणि पुण्यवंत आहे आपला मराठवाडा. आपला मराठवाडा भाग्यवंत आहे, पुण्यवंत आहे. अशा पुण्यवान भूमीमध्ये ज्यांच्या प्रेमामुळे आम्ही येत राहतो, ज्यांच्याकडे पाहून आनंद वाटतो, असे गायनाचार्य संगीत विशारद काकासाहेब महाराज खैरे, त्याचप्रमाणे तद्वत सुंदर ज्यांचं गायन आहे असे आमचे अर्जुन महाराज मोरे, कृष्णा महाराज मोरे, मृदंगाचार्य आमचे आदरणीय ठोंबरे महाराज, या संपूर्ण देवस्थानचे अध्यक्ष, विचारपीठावर व्यासपीठावर उपस्थित बोडकेजी, व्यासपीठासमोरील सर्व वारकरी मंडळी, विणेकरी, भालदार, चोपदार, गायनाचार्य, टाळकरी, माळकरी, धारकरी, वारकरी आणि ऋषी बाबांची वारी करणारे सर्व वारकरी. कुणाचं नाव राहू शकते, कारण हा कीर्तनाचा कार्यक्रम आहे, हा काही तीळ संक्रांतचा कार्यक्रम नाही. विडल विठ्ठल उपस्थित श्रोते सज्जन, मायबाप, माता भगिनी, पुरुष मंडळी, बाल गोपाल, युवक मित्रांनो, सज्जनांनो, या जगामध्ये संतांचा दरबार प्राप्त होणं ही विश्वातली सर्वात मोठी गोष्ट आहे. महाराज, मी वेगळा अभंग घेऊन आलो होतो चिंतन करण्याकरता आणि फार सुंदर चिंतन करून आलो होतो. पण खरं सांगू, इथं पहिलं पाऊल टाकलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, आपण तयारी केलेला अभंग संतांच्या दरबारात सांगितल्यापेक्षा संतांनी दिलेल्या आशीर्वादानं बोलतो, त्याला सुज्ञ बालक असं म्हणतात. पाऊल टाकलं मी इथं आणि गेटच्या आतमध्ये बोडके दादांसोबत येत असताना, साहेबांसोबत येत असताना पहिलं पाऊल टाकल्याबरोबर नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं, भूमी तर अनेक आहे हो, जमीन अनेक ठिकाणी आहे, वास्तू आणि प्रासाद म्हणजे इमारती यापेक्षाही भव्य भव्य आहेत, पण अजी संत की पुरी तपस्या संत के ही बाद है, जो भक्त उनके है सही कर सके आबाद है. जहां संत की होगी समाधि धन्य वही स्थान है, निर्मल बने वातावरण जहां शांति को आह्वान है. शांतीला सुद्धा शांती कशी ठेवावी हे शिकायचं असेल तर तिने ऋषीबाबांच्या देवस्थानामध्ये यावं. एवढा सुंदर दरबार आहे. बाकीचे सर्व दरबार तयार होतात आणि उद्ध्वस्त होतात. महाराज, औरंगजेब आला तेव्हा कायदे वेगळे होते, आज कायदे वेगळे आहेत, 50 वर्षांना वेगळे असतील. राजांचे कायदे वेळेनुसार बदलून जातात, पण संतांचा कायदा मात्र चंद्र सूर्याला सुद्धा त्याचं पालन करावं लागतं. राजे किती आले गेले, त्यांचे कायदे नष्ट झाले, सत्तेचे दरबार उजाडले, परी राज्य चाले संतांचे. मी साधी गोष्ट विचारतो तुम्हाला, आपल्या घरापुढे तुळशी लावली नाही तर 1001 रुपया दंड होईल दर दिवसाला, असं भारतीय संविधानामध्ये कलम आहे का? बोलत जा, काही समाध्या घेता का बसल्या बसल्या? विठ्ठल घरासमोर तुळशी लावली नाही तर 1001 रुपया प्रति दिवशी दंड पडेल, असा संविधानामध्ये कायदा आहे का? सेक्शन 19 आर्टिकल ए नाही. पण आपल्या घरापुढे तुळशी आहे का? नाही. बरं, सरकारच्या सबसिडी मधून शौचालय बांधलं तर त्याचा वापर केला पाहिजे,
असा सरकारचा कायदा आहे का नाही? पण अर्ध्या लोकांच्या शौचालयामध्ये संडासमध्ये शेणाच्या गोवऱ्या भरल्या आहे का नाही? विडल अभ्यास करा. संतांचा कायदा हा प्रेमानं रुजवलेला आहे. तो युग युग उलटून जातात पण कधी मोडल्या जात. आणि राजाचे शासन व्यवस्थेचे कायदे तयार होतात, लगेच लोक मोडायला सुरुवात करतात. मी एक दिवस रस्त्यानं चाललो होतो, एका पोरानं डाव्या बाजूचं इंडिकेटर दाखवलं. मग मला वाटलं हे डाव्या बाजूनं चाललं का. थोडंसं पुढे गेल्यावर गाडी त्याच्या जवळ गेली. त्याच्यानंतर त्यानं हातही डाव्या बाजूला दाखवला, महाराज कृष्णा महाराज. मग आपल्याला काय वाटेल, इकडे चालला. एकदम गाडी जवळ गेली आणि त्यानं असं बोट केलं. माझी गाडी त्याच्या जवळ गेली. म्हटलं हे काय? म्हणे इधर जाना था लेकिन बाद में कॅन्सल कर दिया. विडल हे मनाचे कायदे आहेत. हे मनाचे कायदे जसे केव्हाही मोडल्या जातात तसे राजांचे कायदे केव्हाही मोडल्या जातात. पण संतांचा कायदा मोडल्या जात नाही, कारण संतांचा कायदा म्हणजे जनमानसांचा फायदा. विठ्ठल संत जर जन्माला आले नाही, आपल्या आयुष्याचं भलं झालं नसतं. मी बोललो नसतो, तुम्ही ऐकायला बसले नसते. एवढे लोक आले. ऋषी बाबांच्या देवस्थान मधून अध्यक्ष महाराजनं असं फरमान काढलं का, आदेश काढला का, सूचना काढली का, प्रत्येक येणाऱ्याला 1 महिनाभर राहणाऱ्याला प्रति दिवशी 500 रुपये, माणूस असेल तर लाडका भाऊ, बाई असेल तर लाडकी बहीण, असा पगार भेटेल. असा कायदा आहे का? पण दरबार पास सगळा भरून पुरलेला आहे. कारण जे संसारामध्ये मिळत नाही, घरामध्ये मिळत नाही, ते या दरबारामध्ये मिळते. महाराज, स्वामी तुम्हारे दरबार में क्या नहीं सब है भरा. धर्मार्थ काम और मोक्ष भी जो चाहते करते पुरा. या अधिष्ठानावर जर श्रद्धा असेल, माणसाला जे अप्राप्य गोष्ट आहे ते सुद्धा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल संत जन्माला आले आपलं भलं करण्याकरता. संतांनी काय केलं महाराज? दोन्ही केली गीता माई. संत जर जन्माला आले असते 1272 मध्ये, माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय, आज मी कीर्तन केलं नसतं, तुम्ही ऐकलं नसतं. माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय जन्माला आले नसते, हे कठीण ज्ञान आपल्या लक्षात आलं नसतं. भगवद्गीतेतलं काय समजते आपल्याला? आजच्या काळामध्ये मी शिकलेला आहो, तुम्ही शिकलेले आहे, एवढे माणसं शिकले तरी भगवद्गीतेचा एक श्लोक पचनी पडते का? एखाद्यानं जर म्हणून दाखवला, आपल्याला समजते का? ऊर्ध्व मूलमदशाकम अश्वस्तम प्रावरम छंदांशेष पर्णानि यस्तम वेद सवेदवि अदश्चोर्धम प्रजुदासजाका गुणप्रवृदा विषय प्रबालादश्च मूलानि अनुसंधानि कर्माणुबंधीनि मनुष्यलोके न रूपमस्य ततोपलभ्यते न जाति न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेन सुविरडु मूलमसंगक्षत्रेण धृतिरेण चित्वा न तद्भासयते सूर्येण शशांको न पावका यद् गत्वा न नमृत. काय आपल्याला मेथीची भाजी समजते का यातलं? मला नाही, तुम्हाला नाही, जनसामान्य एकाही माणसाला हे लोपलेलं ज्ञान समजलं नसतं. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय जन्माला आले, लोपलेलं ज्ञान जनमानसापर्यंत पोहोचलं. लोपले ज्ञान जगी इतने न ते कोणे, लोपले ज्ञान जगी. लोपले ज्ञान जगी इतने न ते कोणे, लोपले ज्ञान जगी. लोपले ज्ञान जगी इतने न ते कोणे, लोपले ज्ञान जगी. हे अवतार पांडुरंगे नव ठेविले त्याने, आरती ज्ञान राजा महाकेवल तेजा, आरती ज्ञान राजा. हे आरती ज्ञान राजा महाकेवळ तेजा,
ज्ञान जनसामान्याच्या दरवाजापर्यंत. अजून सांगू, ज्या माणसाला ज्ञानाची वाट समजत नाही त्या माणसाची वाट लावण्याचं काम समाजात चालू होत. शब्द लक्षपूर्वक ऐका, नाहीतर कीर्तन समजणार नाही. महाप्रसाद सगळ्यांसाठी खुला आहे परवाच्या दिवशी. लक्षपूर्वक ऐका. ज्या माणसाला ज्ञानाची वाट लक्षात येत नाही त्याची वाट लावणं सुरू होते. माणसानं काय करावं त्याला भ्रमित करण्याकरता साधन होते. माऊली महाविष्णू ज्ञानोबाराय आले, ज्ञान सांगितलं. महाराज, मी नेहमी बोलतो, आय एम नॉट अळांचोट कीर्तनकार. आय एम MA, MPhil, नेट, सेट, NDA, NDDY, BJMC, MBA, सर्टिफिकेट कोर्स, सिनियर प्रोफेसर ऑफ लिंग्विस्टिक सायन्स, also Marathi literature, and gold medalist of Pune University and also student of Cambridge University. 1,65,000 रुपयाची नोकरी सोडून कीर्तनकार बनलेला माणूस आहो. विठ्ठल विठ्ठल. हे तुम्ही टाळ्या वाजवाव्या म्हणून सांगत नाही, त्याच्या पुढे मला सांगायचं आहे, एवढ्या डिग्र्या मिळवल्यानंतर माझ्या लक्षात आलं 1756 डिग्र्या एकत्रित करा, घरामध्ये निवांत बसा आणि अशा फरशीवर टाका, ठेवा डिग्र्या. आउटस्टँडिंग वाल्या असो, गोल्ड मेडलिस्ट असो, क्लास फर्स्ट क्लासच्या असो, सगळ्या डिग्र्या ठेवा. अशा हजारो डिग्र्या. म्हणजे डिग्री म्हणजे काय? डिग्री इज जस्ट अ पीस ऑफ पेपर. कागदाचा तुकडा म्हणजे डिग्री आहे. काही जणायला जर गुरमी चढली असेल की मी लय डिग्री वाला आहो, त्यानं जरा इथं दरबारात आलं पाहिजे. सगळ्या डिग्रीचा पावर उतरते. सगळ्यात मोठी एक डिग्री आहे ते संत कृपेची डिग्री आहे. विठ्ठल. सगळ्या डिग्र्या एका ठिकाणी ठेवा. मी ठेवल्या. त्या दिवशी माझ्या लक्षात आलं, महाराज अंतकरणातलं बोलतो, त्या सगळ्या डिग्र्या पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं, हजारो डिग्र्या एकत्रित केल्या तरी ज्ञानोबा रायांच्या एका अक्षराची सर येऊ शकत नाही. माऊली म्हणतात त्यांना, हे दुसऱ्यानं लिहिलेल्या कविता वाचून पाठ करून त्यातल्या 2 ओळी यातल्या 2 ओळीनं आम्ही PhD करतो. शब्द जन्माला घातले, त्यांचं नाव ज्ञानोबा राय आहे. नुसतं बसा घाटावर, अंतकरण भरून येते, अंगावर रोमांच उभे राहतात. आळंदीच्या घाटावर बसावं नुसतं महाराज, आणि माऊलीच्या कळसाकडे पाहिलं, नुसतं माऊलींच्या कळसाकडे पाहिलं, माणसाचे डोळे भरून येतात. राजा ज्ञानोबा रायांचा शेजारती झाल्यानंतरचा चेहरा पाहिला, अंतकरणातले अवगुण पुतळ्याचा चेहरा पाहिला तर मरतात. किती ताकद असेल ज्ञानोबा रायांना, काय शक्ती असेल. एवढी शक्ती असून सुद्धा सामान्य माणसांकरता, तुमच्या करता, माझ्या करता, या जनतेचं भलं व्हावं याकरता काया ही चंदनासारखी झिजवली असं मी म्हणणार नाही. चंदनानं सुद्धा कसं झिजावं त्याला जर शिकायचं असेल त्यांना ज्ञानोबा रायांकडे पाहावं. जीवन दिलं समाजाला. 10 रुपयाची नोट रस्त्यावर पडली तर माणूस 50 खेप फिरून पाहते. आपलं काळीज अंतकरण जनसामान्याच्या हिताकरता झिजवून बोलावं तेवढं सोपं नाही. ज्ञानोबा राय म्हणतात त्यांना, काय समजलं असतं तुम्ही मी आपण सगळे तेली माळी कुंभार चांभार महार मातंग पाटील धनगर देशमुख मंदिराजवळचे गावाबाहेरचे वाळीतले शेतावरचे खड्ड्यातले उंचावरचे सगळे ऑल कॅटेगरी इन्क्लूड्स. काय समजलं असतं तुम्हाला आणि मला? काही समजलं नसतं. आम्ही उन्हाळ्यामध्ये शिबिर घेत असतो. एक शहरातला बाप आला, त्यानं पोराचा हात हातामध्ये धरला आणि आजकाल एक नवीन फॅशन आली, माणसासोबत माणूस फिरत नाही. सकाळी मॉर्निंग वॉकला माणसासोबत कुत्रे फिरतात, म्हणून माणसात कुत्र्याचे गुण आले. अगोदर माणसाच्या दरवाजावर कोणता माणूस आला तर हात जोडून राम राम म्हणत होता. आता कुत्र्यासारखा भुंकते तो. कधी आले न कुठं चालले, हा कुत्र्याच्या संगतीचा परिणाम आहे. ते फिरते, त्याच्या गळ्यात पट्टा, हातामध्ये साखळदंड, त्याचे खायचे बिस्किट वेगळे असतात. मालक उपाशी पण त्याला बिस्किट. एका हातात कुत्र आणि एका हातात पुत्र, असं एका इकडून पोरग घेऊन आणि कुत्र घेऊन चालायला लागला. आमचा संस्कृतचा पाठ सुरू होता. महाराज एवं सतत युक्ताये भक्तास्तुम पर्युपासते
एचाप्यक्षरमव्यक्तम तेषां की योग वित्तमा श्री भगवान वाच मय्यावेश मनोयमाम वगैरे वगैरे. त्या पोरानं ऐकलं ते. त्या पोरानं ऐकल्यानंतर पोरानं आपल्या बापाला इंग्लिश मध्ये सांगितलं, पप्पा आय वॉन्ट लर्न धिस लँग्वेज. बाबा मला ही भाषा शिकायची आहे. बाप म्हणे या धोत्रावाल्याच्या नादी नको लागू, गावागावानं फिरावं लागेल तुला. बाबा मला ते माहित नाही, मला शिकायची आहे. आता पोरानं म्हटल्यावर बापाचे हात टेकले. बाप म्हणे त्या संप्रदायात जाऊ नको, त्या दरवाज्यात जाऊ नको, धोत्रावाल्यांमध्ये जाऊ नको. काय केलं पाहिजे? बाबा मला शिकायची आहे. अरे काही नाही, मीच शिकवतो तुला संस्कृत. त्या बापानं सांगितलं, संस्कृत काय भारी आहे का? आमच्या अकोला जिल्ह्याची भाषा. अरे भयाळ बेलण्या, संस्कृत काय 2 मिनिटात शिकते माणूस. ते म्हणे बाबा कशी काय? काही नाही म्हणे, जो शब्द बोललो त्याच्यावर टिंब द्यायचं, झालं संस्कृत. आणि मोठा जर शब्द असला तर शेवटून 2 उभे टिंबे द्यायचे, झाली संस्कृत. उठायला वाटलं एवढी सोपी भाषा. म्हणे मग घरी गेले. आता शहरातल्या बाया काही स्वयंपाक करत नाही, ती एक दिवस मंचुरियन, एक दिवस नूडल्स, आणि बाकी दिवशी मग जमलं मूळ चांगलं असलं तर स्वयंपाक. पूर्वीच्या बाया स्वयंपाक बनवायच्या, आताच्या बाया माणसालेच बनवते डायरेक्ट. समजलं तर पा, नाही तर महाप्रसाद आहे. विठ्ठल घरी गेले. घरी गेल्यावर मायनं खिचडी शिजवलेली होती. गरम गरम खिचडी ताटामध्ये टाकली. पोराले वाटलं आता संस्कृत आतापासूनच सुरू करून द्या. शुभस्य शीघ्रम, चांगल्या गोष्टी लवकर सुरू केल्या पाहिजे. ते म्हणे बाबम बाबम खिचडीम गरमम गरमम. हे कोणत्या काशी विद्यापीठातली संस्कृत आहे? आता त्याचा बापच कोणत्या विद्यापीठात शिकला होता? ते म्हणे बाबम बाबम खिचडीम गरमम गरमम. त्याचा बाप म्हणे बेटम बेटम फूकम फाकम गीळम गाळम. विठ्ठल नाही समजत महाराज. एक ओळ समजायची असेल, एक पदविच्छेद समजायचा असेल, रात्रभर डोकं खावं लागते. सतत गमना धनाधरो भवती मलय भिल्ल पुरंद्री चंदनम तरुकाष्टे इधनम कुरुते. आता झाला एक शब्द, एवढं डोकं खावं लागते. लोक आम्हाला म्हणते महाराज तुमची मजा आहे, 9 वाजता पेरता 11 वाजता खिशात. काही जणांना उद्या समजेन. विठ्ठल लोकांना आमचे गुलाबजामुन दिसतात, आमच्या नोटा दिसतात, पण त्याच्या अगोदर आळंदीच्या घाटावर शिळ्या भाकरीचे तुकडे मोळावे लागतात, कष्ट करावे लागतात, अभ्यास करावा लागतो. माझा सांगण्याचा अर्थ लक्षात घ्या. एक संस्कृतचा श्लोक आपल्याला समजत नाही, एवढी मोठी भगवद्गीता माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी सोपी केली, यात नवल नाही. भगवद्गीतेत देवाला जे सांगता आलं नाही ते माझ्या ज्ञानोबारायांनी सांगितलं, याला संत म्हणतात. विठ्ठल ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. नाम ज्ञानेश्वर. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, ब्रह्मानंद लहरी प्रगट वा वा वा. जे अप्रगट ज्ञान होतं ते प्रगट केलं. ज्या ज्ञानाची कोणाला जाण नव्हती, खिजगंतीत माणसं नव्हते, त्यांना जागृत केलं.
संतांचं हे काम आहे आणि त्या संतांचं आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यांमध्ये हे संत आले. इथं 2-2 कोसावर 3-3 कोसावर गाव असेल पण संत मात्र या भूमीमध्ये जास्तीत जास्त जन्माला आले. याचं कारण काय? आपलं भाग्य उज्ज्वल आहे. लाखो जन्म करे पुन जाके तब पायो महाराज, धन्य भये हम आज मिले तुम, सिद्ध भये सब काज. आपलं भाग्य आहे. महाराष्ट्र जर सोडला तर बाकी सगळ्या राज्याच्या हिशावर यूपी मध्ये कोण जन्माला आले? देव जन्माला आले. एमपी यूपी अजून कोणते राज्य सगळे पा तिकडे सगळे देव जन्माला आले पण संत सर्व इथं जन्माला आले. म्हणून यूपीत कृष्ण परमात्म्याचं मंदिर आहे पण मंदिराच्या बाहेर आल्यावर पाकिट मार चोरी होते. आणि आळंदीमध्ये कितीही गर्दीत जा, धक्का लागून माणूस खाली पडला तर दुसरा हात देते, माऊली लागलं नाही ना. हा संतांचा फरक आहे. पवित्र ते वा वा. की नेहमी वाटते मला 2 खोलेमध्ये 50 क्विंटल कापूस कसा ठेवावा. काही जणांना समजलं नसेल. नुसतं ताकद नाही ठेवली कमी जागेत, कला सुद्धा आहे. वा वा. सर्व गुणीजन मंडळीसाठी टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल इथं संत झाले आणि इथे आपला जन्म झाला, याला भाग्य लागते. संस्कृत सुभाषितकारांना विचारलं, त्यांनी सांगितलं दुर्लभम त्रेमय वैत्यत देवानुग्रहेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. जगामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहेत. पहिला माणसाचा जन्म भेटणं ही दुर्लभ गोष्ट आहे. दुर्लभ गोष्ट आहे. बाकी सगळं भेटून जाईल पण माणसाचा जन्म भेट. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, वर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना. वासुदेव 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 म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, 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 म्हणा म्हणा म्हणा. वा वा वा. हे शरीर प्राप्त व्हायला भाग्य पाहिजे. आणि हा शतवर्षाची गणना झाल्यानंतर प्राप्त झालेला देव, हा प्राप्त व्हायला भाग्य लागते. एवढे माणसं बसलेले आहेत तिथं, किती 40,000 लोक असतील का? एवढे जेवढे लोक बसलेले आहे, एवढ्याही लोकांना कोणी शूर्पणखा नाही येत आहे का? सगळ्यांना नाक आहेत ना? तुम्ही बोलता का नाही? बोला बोला ट्रिंग ट्रिंग. नाक आहेत का नाही सर्वांना? पण एकाचं नाक दुसऱ्याच्या नाकासारखं आहे का? पहा तुम्ही, काही काही जणांचं असं चिरेदार आहे एकदम. हवा सुद्धा गेटवर उभी राहून विचारते एक्सक्यूज मी आय वॉन्ट टू. आणि काही काही जणांचा शेंडाच एवढा जाळा दिला ढेंबरा. रव्याचा लाडू ठेवा त्याच्या नाकाच्या शेंड्यावर दिवाळीच्या दिवशी
आणि नाग दिवाळीला उचलायला या, खाली पडणार नाही. कान सगळ्यांना आहे पण एक सारखे आहेत का? काही काही जणांचे असे लागलेले चिपकलेले आहेत, चष्म्याच्या दांड्या जबरदस्तीने लोटा लागतात. आणि काही काही जणांचे असे खाली झालेले आहेत, त्याच्या कानाला थैल्या अटकवा आणि इकडून देऊळगाव राजा जालना चक्कर मारून या, खाली पडणार. काही माणसं ठेंगणे आहेत महाराज, काही उंच आहेत, काही एवढे ठेंगणे आहेत. मिस्त्रीच्या बाजूला उभे राहिले तर खिळा समजून ठोकून देईल मिस्त्री. काही उंच आहेत तर एवढे उंच आहेत, त्याचं तोंड पाहायचं असलं तसं वर चेहरा करावा लागतो. माणसाला जे तयार केलं भगवंतानं ते टाक मातीन काळ गणपती असं नाही. हे शरीर फार सुंदर घडवलं, त्याच्या विस्तारामध्ये मी जात नाही. पण हे शरीर प्राप्त करून देण्याला एक विशिष्ट उद्देश आहे. व्हॉट इज अल्टिमेट गोल ऑफ माय लाईफ? माझं आयुष्य मला जे प्राप्त झालं याचा उद्देश काय आहे? संतांना विचारलं, त्यांनी सांगितलं हा देह प्राप्त झाला हे महत्वाचं नाहीये. ते तर फार भाग्यानं प्राप्त झालं, ठीक आहे, त्याच्यासाठी शेकडो प्रमाण देता येतील, काकताली न्याय वगैरे वगैरे. प्राप्त झालं, पण प्राप्त झाल्यानंतर कशा करता झालं? गाडी आणली 4 लाख रुपयाची, पण कशा करता आली? बॉडी कव्हर टाकून गॅरेज मध्ये ठेवण्याकरता आणली का? रस्त्यानं चालली तेव्हा तिला गाडी म्हणतात, तेव्हा आनंद येतो. तसं शरीर प्राप्त झालं, पण कशा करता? याचं तारतम्य जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या जन्माला महत्व नाही. खाना पिना मजा करना ये तो पशु भी जानते, मानव जन्म कुछ और है बिरले उसे पहिचानते. खाणं पिणं आणि एक दिवस मरून जाणं याच्या करता जीवन नाही. मला एका जणांनी त्याच्या घरी नेलं. आता रोजच नेतात लोक आम्हाला, महाराज आमच्या घराला पाय लावा. म्हटलं स्वतःच्या घरालाच तर महिना महिना लागत नाही, तरी लोक म्हणतात नाही नाही चला महाराज. त्याच्या घरी गेलो, सोप्यावर बसलो. ते आपलं ऐकण्यासाठी नसते नेत, त्याचं सांगण्यासाठी नेत असते. सांगायला लागलं, महाराज मी दिसतो तुम्हाला साधा सुधा माणूस 5 फुटाचा, पण मला 6.5 फुटाचे 4 लेकर आहेत. म्हटलं डुकरीनला 14 आहेत. 4 लेकर जन्माला घालणं म्हणजे काही फार मोठा पराक्रम करणं नाही. खाणं पिणं आणि लेकर जन्माला घालणं हे तर पशु करतात लेका. मानव जन्म कुछ और है, माणसाचा जन्म वेगळा आहे लेका. हे कशा करता प्राप्त झालेला आहे? काही जण याला सजवायला लागलेले आहे. चांगली गोष्ट आहे, मार्केटमध्ये ब्युटी पार्लर उघडले, माता भगिनी सांगायचं काम नाही, माणसांनाही सांगायचं काम नाही. हे सजवण्याकरता आपला वेळ चाललेला आहे. तरुण पोरांनी ऐकावं. पण हा देह सजवण्याकरता भेटलेला नाही आहे का महाराज? मग चांगले प्रेतचे कपडे घालत ना का? चांगलं राहत ना का? दाढी कटिंग करत सर्व केलं पाहिजे, पण त्याला काही हद्द आहे ना. निघून गेलं. आता मी एका ठिकाणी दाढी करायसाठी थांबलो होतो रस्त्यानं. एक जण माझ्या समोर बसला. ते कटिंग वाल्याला सूचना दे, खालचे खालचे काढून टाक जा, वरचे वरचे ठेव जा, इकडचे झोपव जा, तिकडचे उभे कर जा, इकडचे बारीक कर जा, तिकडचे मीडियम मध्ये ठेव जा. कटिंग वाला हुशार होता, म्हणे तुही कटिंग केल्यापेक्षा तर 4 एकर मका पेरायले पुरते बे. जवान पोराईच्या कटिंगा विठल विठल. फुल ठेवलं. आपल्याला विचार पडते, गोबी वावरात पेरली, फुलं डोक्यात कसे काय उगवले? काही काही जणांनी ते 2 एकर भाजीपाला नांगरला, 2 एकर तसाच ठेवला. काही काही जण आता बाई सारखे केस वाढवायला लागले. साधू संतांनी वाढवले तो भाग वेगळा. तरुण पोरं असा मधून भांग आणि खाली लांब वाढलेले केस. त्याच्याकडे पाहिलं माणसाला विचार पडते. लाख मोलाचं एक वाक्य माझ्या तरुण भावांनो ऐका. अरे आज या देशाला केस वाढवून देवानंद बनणाऱ्याची गरज नाही. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स, डबल इन्व्हर्टेड कॉमा, सिंगल अंडरलाइन, पॉइंट नोटेड इन युअर हार्ट डायरी. हृदयातल्या पुस्तकात माझे शब्द लिहा. हे कोण्या पुस्तकातले शब्द नाहीत, हे हृदयाच्या पुस्तकातले आहेत. आज या देशाला केस वाढवून देवानंद बनणाऱ्याची नाही,
बुद्धी वाढवून विवेकानंद बनणाऱ्याची गरज आहे का? जो अमेरिकेच्या फुटपाथच्या रस्त्यावर उभा राहिला आणि रस्त्यानं जाणारी तरुण देखणी सुंदर पोरगी त्या 200 रुपयाची लुंगी गुंडाळलेल्या 24 वर्षाच्या तरुण पोराच्या चेहऱ्याकडे पाहते. आणि चेहरा अशी गोष्ट आहे महाराज, पाहिल्याबरोबर लक्षात येते हे प्रोडक्ट कोणत्या क्वालिटीचा आहे. गोरा सावळा नाही बरं, त्याला तेज म्हणतात साधू संतांच्या भाषेत. पाहिलं तेज तिनं थांबली आणि त्या पोराला पाहून म्हणते, एक्सक्यूज मी इंडियन मॉन्क, in my country I seen many people we wear branded clothes but I don't see like you gentleman. मी माझ्या देशात ब्रँडेड कपडे घालणारे हजारो माणसं पाहिले, पण तुझ्या एवढा तेजस्वी माणूस मी माझ्या देशात पाहिला नाही. 24-25 वर्षाचा तरुण पोरगा म्हणतो, एक्सक्यूज मी माय सिस्टर, इन युअर कंट्री कॅरेक्टर डिपेंड्स ऑन क्लोथ बट इन माय कंट्री कॅरेक्टर इज एव्हरीथिंग. एक कॅरेक्टर इज लॉस देन एव्हरीथिंग इज लॉस. तुझ्या देशामध्ये कपडे सुंदर घातले की माणूस सुंदर बनतो, पण माझ्या देशात धोतर 200च जरी असेल तरी त्याला पाहिल्यावर माणूस नतमस्तक होतो. त्याला भारत देश म्हणतात. काय ताकद आहे? विवेकानंदांच्या बुद्धीमध्ये ताकद होती म्हणून पूज्य बनले. आज आमचं लक्ष कुठं आहे? तरुण पोरायचे चेहरे पहा जरा, ते गाल अंदर अंदर चालले, असं वाटते काही दिवसानं अंदरवारी मीटिंग घेऊन राहिले का. ते पहा तुम्ही, हातापायाच्या काळ्या, छातीच्या पतरवाळ्या. मोबाईलची चार्जिंग 6 तास चालते त्याच्या, पण त्याची बॅटरी 2 तासात टिंग 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 टिंग. बाबा, जास्त खिशे असणारा पॅन्ट घातला म्हणजे माणूस सुज्ञ बनत नाही. हे धोत्र घातलेले माणसं, यांना आपण अडाणी समजतो. आमच्या सारख्याला लोक बस स्टँडवर पाहतात अडाणी समजतात. ही धोत्र घालणारे माणसं अशिक्षित नसतात, पूर्ण शिक्षण असून साधू संतांच्या कृपेनं त्यांच्यामध्ये विनम्रता आलेली असते. आता खिशेचे पेंड आले. परवा मी एका ठिकाणी पूजेला गेलतो, काका महाराज, ते एक जण बसलेला होता बाजूनं, खूप सारे खिशे होते त्याच्या पेंडाला. ते कळसामध्ये चिल्लर 1 रुपया टाकायचा असते. आम्ही महाराज लोक हुशार आहोत, सहसा जवळ पैसे ठेवत नाही, लोकच देतात आम्हाला. ते मी खिशात हात घातला, पैसे नव्हते खिशात. त्याला म्हटलं, दादा बाजूनं बसलेले आहेत म्हटलं. मी पाहिला त्याचा पॅन्ट, बाप चारी बाजूनं खिशे. खिशे मोजले, त्याच्या एका पॅन्डाला 14 खिशे होते. बोडके साहेब, एका पॅन्डाला 14 खिशे. मी म्हटलं, दादा चिल्लर 1 रुपया आहे का? त्यानं 14ही खिशे तपासले, भिकार चोटाजवळ 1 रुपया निघाला. वरून मला म्हणे, महाराज फोन पे करू का? म्हटलं, गळव्यात करतं का? 14 खिशेचा पॅन्ट घातला म्हणजे माणूस सुज्ञ बनत नसतो, आणि 10 वार धोतर घातलं म्हणजे अशिक्षित बनत नसतो. या शरीरावर कपडे कोणते आहेत ते महत्वाचं नाही, शरीराच्या आतमध्ये असणाऱ्या अंतःकरणाला, या डोक्याच्या आतमध्ये असणाऱ्या बुद्धीला संतांच्या उपदेशाचं वळण असेल तर जीवन धन्य आहे. विठ्ठल शरीर सजवणं सुरू आहे. हे शरीर नुसतं सजवण्याकरता नाही आहे, लक्षात घ्या. या शरीराला सजवण्याकरता काही जणांनी वापरलं, हे शरीर संसारामध्ये झिजवण्याकरता काही जणांनी वापरलं, या शरीराच्या उपभोगामध्ये याला रिझवण्याकरता काही लोकांनी वापरलं. माऊली फार गोड बोलले, या विषया वाचून काही जगी अन्यता रम्य नाही, हा स्वभावची पाही इंद्रियांचा. हे इंद्रिय त्याला सांगतात, विषय सोडून दुसरं काही नाही. तरुण पोरांनी लक्षपूर्वक ऐका, माझ्या माय बापांनो, विषयामध्ये गुंतून राहण्याकरता हे जीवन भेटलेलं नाही. हे सजवण्याकरता नाही, हे रिझवण्याकरता नाही. या शरीराचा विशिष्ट उद्देश आहे, या देहाचा. कोणता? मनुष्यत्वम झाल्यानंतर मुमुक्षत्वम. मुमुक्षत्वम म्हणजे मी कुठून आलो. कुठून आलो म्हणजे अकोल्यावरून नाही. कुठून आलो म्हणजे व्हॉट इज ओरिजिन ऑफ माय बर्थ. माझ्या जन्माचं ठिकाण कोणतं आणि मला कुठे जायचं आहे. परराज्यामध्ये एक संत झाले, संत सुरदास महाराज. आया है तू कहा से और जाएगा तू कहा, इतना मगज विचार लो,
बस हो गया भजन. त्यांचं भजन आहे. कुठून आला आणि कुठे जायचं आहे याचा विचार करणं, त्या दिशेनं प्रवास करणं, मुमुक्षत्वम दृष्टी जागृत करणं, ही दुसरी दुर्लभ गोष्ट. पण ह्या दोन्ही गोष्टी ज्याने निर्माण होतात आणि ज्यांच्या कृपेनं प्राप्त होतात त्याला म्हणतात महापुरुष संश्रया. माणसाचा जन्म भेटून जाईल, मुमुक्षत्व दृष्टी जागृत करण्याकरता जीव प्रयत्न करेल, पण संत भेटल्याशिवाय मात्र या दोन्ही गोष्टीला पूर्णत्व प्राप्त होणार नाही. म्हणून असे संत जीवनात भेटले की काय होते, अभंगाच्या पहिल्याच्या उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता. अवघी चिंता वारली. महाराजांनी सांगितलं, जगद्गुरु तुकोबाराय यांनी दोन गोष्टी सांगितल्या अत्यंत महत्वाच्या. पहिलं आमचा भाग्य उजळून गेलं आणि दुसरं चिंता वारली. अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. भाग्य उजळणं म्हणजे काय आणि चिंता वारून जाणं म्हणजे काय. एकच गोष्ट दोन प्रकारे सांगितलेली आहे. पहिल्यांदा चिंतन करू, आमचं भाग्य उजळलेलं आहे का. संसार करणाऱ्या प्रत्येक जीवानं आपलं चिंतन करावं, आपलं भाग्य उजळलेलं आहे का. उजळलेलं नाही, ऊ काढून टाका, जळलेलं आहे. विठ्ठल सगळं करून पाहतो माणूस, पण त्याच्या भाग्याला उजाळा प्राप्त होत नाही. भाग्य 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 म्हणजे काय. संतांची भेट होणं यापेक्षा मोठं भाग्य नाही. निकटवास बरा संता पायी पायी, निकटवास बरा संता पायी, निकटवास संता पायी पायी, निकटवास बरा संता पायी. हो भाग्य तरी नोहे धन पुत्रदारा, निकटवास बरा संता पायी, निकटवास बरा संता पायी. हे भाग्य तरी नव्हे पुत्रदारा, निकटवास बरा संता पायी, निकटवास बरा भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, निकटवास बरा संतापाई. धन पुत्र दारा तीन गोष्टी आहेत. करोडो रुपयाचं धन प्राप्त होणं हे भाग्य नाही. अजून एक वाक्य बोलू. आपल्या घरापासून ऑफिस पर्यंत जाण्याकरता 25 लाखाची गाडी, बसायला 7,000 रुपयाची चेअर, हातामध्ये 2 लाखाचा फोन, या सर्व गोष्टींपेक्षा
5 मिनिटं ऋषी बाबांचं दररोज दर्शन होणं ही मोठी गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे. एखाद्या माणसाकडे करोडो रुपयाचं धन. आता आजकाल तरुण पोरांना विचारा तुझं स्वप्न काय, काही नाही, मला MA करायचं आहे, मग MPhil, मग नेट, मग सेट, मग PhD, मग पुढे काय, मग काही नाही, एखादी जागा पाहायची, तिथं जाऊन चिपकवायचं. म्हटलं तू माणूस आहेस का च्विंगम आहेस रे 2 रुपयाचं? ते जागा पाहून चिपकायचं, एखादी शाळा कॉलेज साहेबाच्या ओळखीनं. बरं मग पुढे, मग काही नाही, एक गोरीपान पत्नी आणि 2 टेडी बेअर सारखे लेकर, फिरायला एक 4 व्हीलर गाडी. हे काय भाग्य आले का? हे पत्नी मुलं बाळ तुम्हाला मला आपल्याला जनसामान्याला आहे तसं नाही. हे पत्नी बेंडकाला आहे, त्याला लेकर आहे. आपले लेकर शाळेत जातात तसे तेही जातात. त्यांची शाळा गंगा नदीत भरते ना आपलं इंग्लिश कॉन्व्हेंट, एवढाच फरक आहे. आपणच पोळ्या जेवत नाही, ते जेवतात. आमचे गुरुजी फार सुंदर सांगायचे. एका गावामध्ये एक श्रीमंत माणूस करोडपती. त्या करोडपती माणसाला भूक जर लागली तर तो साध्या पोळ्या जेवत नव्हता. मोरे महाराज तो असा तूप लावायचा पोळीला आणि पोळ्या जेवायचा. त्याला झोप आली म्हणजे तो स्लीपवेल कंपनीच्या 76,000 रुपयाच्या गादीवर झोपायचा. झोपेतून उठला की आंघोळ करायचा, 50 लाखाच्या गाडीत बसायचा, जायचा. आमचे महाराज म्हणायचे तो जन्माला आला तेव्हापासून आनंदात श्रीमंतीत जगला वागला. करोडो रुपये कमावले त्यानं, त्याला 3 लेकरं झाले. झोप आली की झोपायचा, भूक लागली की जेवायचा. एक दिवस तो मेला. त्याच गावाच्या बाहेर एक गाढव राहत होतं. तेही झोप आली की उकिरड्यावर झोपत होतं, भूक लागली की जिथं पाहिजे तिथं चरत होतं. आणि एक दिवस त्या गाढवाला 3 लेकरं झाले आणि एक दिवस ते गाढव मेलं. आमचे महाराज मला विचारायचे, प्रशांत, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन रिच मॅन अँड ब्लडी डॉंकी? श्रीमंत माणसामध्ये आणि मूर्ख गाढवामध्ये काय फरक आहे? मी सांगितलं, गुरुजी कवळीचाही फरक नाही, फक्त यानं तूप लावून पोळ्या खाल्ल्यान ते उकिरड्यावर चरलं, उलट ते याच्यापेक्षा सुखी होतं. घरात चोरी होईल, काही जाईल याची भीती त्याला नाही. याला रात्रंदिवस त्या भीतीनं मारलं, जीवन होतं तसं निघून गेलं. याच्या करताय जीवन. हे आहार निद्रा भय आणि मैथून याच्या करताय, हे भाग्याचं लक्षण नाही. आपण व्याख्या बदलवल्या. जो सकाळी 9 वाजेपर्यंत झोपते, लोक म्हणतात त्याला काय सकाळी उठायचं काम आहे, ते भाग्यवान माणसं आहेत. मग ते जर भाग्यवान असतील तर जालन्याच्या सरकारी दवाखान्यात 2 वाजता झोपेतून उठतात ते महारोगी तर महाभाग्यवान. रात्री उशिरा झोपणे सकाळी उशिरा उठणे हे का भाग्याचं लक्षण आहे? भाग्यवान जुने माणसं होते. भाग्यवान हे 60-65च्या पुढचे होते. हे झोपेतून उठत होते आणि सूर्योदय व्हायची वाट पाहत होते. आता आपली एवढी वाट लागली की सूर्य झोपेतून उठते आणि आपल्या उठ्याची वाट पाहिजे. हे कोणतं? विठ्ठल 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 हे कोणतं भाग्य आहे? भाग्य म्हणजे धनाची प्राप्ती नाही. एक छोटा थोडा हिशोब सांगतो तुम्हाला. तरुण पोरं बसलेले आहेत म्हणून मुद्दा म्हणून. माझ्या घड्याळामध्ये 1 मिनिट झाला, 1 मिनिट झाला की या जगामध्ये सध्या, मोरे महाराज, या जगामध्ये सध्या 1 मिनिट झाला की 52 कोटी रुपये कमावणारा माणूस. किती? जरा ध्यान देऊन ऐका, कीर्तन भानावर येऊन ऐका, हे अत्यंत महत्वाचं आहे. 4 ग्रामची अंगठी बोटात असली की शेवटच्या दिवशी पंक्तीत झरा मारते माणूस. बुंदी तिकडे पाठवा, रस्सा इकडे पाठवा. त्याला रस्स्याचंही घेण देणं नाही, बुंदीचंही घेण देणं नाही, त्या अंगठ्या फिरवते पंक्तीत. म्हणून भान देऊन ऐका, ज्या माणसाला घड्याळात 1 मिनिट झाला की किती रुपये कमावते? 52 कोटी रुपये कमावते. नाव सांगा त्याचं, कोणाला माहित असेल? नाही. अंबानी कर्जबाजारी झाला पोट्ट्याच्या लग्नात. बोला बोला बोला. काही जण म्हणतील हा बरोबर, इलॉन मस्क, वा वा वा. त्याची कंपनी कोणती? टेस्ला. त्याच्या अगोदर कोण होता ते माहित नाही. यायले मला माहित आहे, मी पैसेच त्याचे घेऊन राहिलो ना. इलॉन मस्क. टाळी वाजून द्या त्याच्या नावाची. विठ्ठल विठ्ठल.
इलॉन मस्क आहे 1 मिनिट झाला 55 कोटी रुपये कमावते. त्याचं नाव माहित आहे का आपल्याला? माहित आहे का? एवढ्या लोकांना माहित नाही. आपलं काही नुकसान झालं काय? येईले नाव माहित आहे, काय फायदा झाला याचा? श्रीमंत माणसाच्या यादीतले नाव कमी जास्त होतात, आपल्याला माहित नाही. दुसरा प्रश्न विचारू. 725 वर्षाच्या अगोदर एक महात्मा जन्माला आला. ज्या महात्म्याला भूक लागल्यानंतर झोळीमध्ये भाकरीचा तुकडा भेटला नाही, शिव्या ऐकाव्या लागल्या, पण त्या शिव्या घेतल्या आणि त्या शिव्याच्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून हजारो ओव्या बनवल्या. याचं नाव काय? ज्ञानेश्वर महाराज. आणि हे नाव तुम्ही मरेपर्यंत, तुमचे बाप दादे मरेपर्यंत ना आपले लेकर बाकर मरेपर्यंत कोणी विसरू शकते का महाराष्ट्रातलं? याला खरं धन म्हणतात. ऐसे तो जीते यहा किडे मकोडे. पैसे कमावून मिनिटाला 52 कोटी रुपये कमावते ते महत्वाचं नाही. ज्या दरबारामध्ये मिनिटाला हजारो लोकांच्या व्याधी दूर होतात, याला भाग्य म्हणतात. भाग्य म्हणतात. आपण आपल्या पत्नीला घेऊन जीवन जगावं, संसार कुटुंब सुखी करावं, याला भाग्य म्हणत नाहीत. या 4 भिंतीच्या पलीकडच्या माणसाचा अंतःकरणामध्ये विचार येणं, किंबहुना चराचर आपणची जहाला, याला भाग्याचं लक्षण म्हणतात. 3 गोष्टीवर भाग्य आपलं आहे. धन कामाचं नाही ते, त्याच्यावर हजारो उदाहरणं देता येतील. पुत्र, काही काही जणांना 7-7 पोरी होऊ दिल्या. कायच्यासाठी? कुळाचा दीपक पाहिजे. त्यानंच कुळ पेटवला घराचा. 8 मुली होऊ दिल्या 9वा पोरगा व्हायसाठी. ते पुत्र जे जन्माला घातले, जरा विचारा. त्याच्या डोक्यावर तांदळाचे 8-10 दाणे पडले. बापानं त्याला विचारलं, बाळा काय झालं? तुम्हाला काही समजत नाही, चुपचाप बसा. आमची लाडाची सुनबाई, काय सांगू तिची नवलाई, नवऱ्याच्या कानात सांगे, तुमचे माय बाप पाहिजेत नाही, जित्यापणी मरण मुच, आम्ही डोळ्यानं पाहिलं र, पाहिलं र, पाहिलं र. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं. त्या सुनीनं काय केलं सांगू का राहू देव? माता भगिनी सांगा ना, का फुकट आले का म्हणा? विठल ज्या लेकरा करता पुत्रा करता जीवन वाया घालवलं, त्या लेकरा करता झिजला म्हातारा. आमच्या गावच्या एका बुड्यानं गावाच्या म्हणजे घरापासून बस स्टँड पर्यंत जायचं असला आणि तिकडून परत यायचं असलं तर रिकामं नव्हतं येत म्हातार. एक दगड घेऊन येत होत. एक दगड एक दगड एक दगड. 80 वर्षाचं जगलं. 80 वर्षात झाल्यावर मेलं. ते मेलं तर दगडाचा पहाड तयार झाला घरापुढे. ते मेल्यानंतर लोकांनी तो पहाड खचवला आणि त्याला बाहेर काढलं. असं दगड गोळा करण्यामध्ये आयुष्य निघून गेलं. दगडाच्या अंतकरणाच्या माणसा करता शरीर झिजवलं आणि लग्न झाल्यानंतर संध्याकाळी सुनबाईनं नवऱ्याला त्या रानबोक्याला फुल जीव घातलं. तिच्या आवडीची भाजी केली, लाईट बंद केले, छोटा लाईट सुरू केला आणि ती आवाजात बोलली, माझ्या एकटीचा जीव आहे का नाही? या बुढीचं दूध लुगडं दूध जाऊ का? बुड्याचं धोतर दूध जाऊ. अशीच बोलते ते. तिच्या तोंडाले कान लावा, ऐकू येत नाही आपल्याला, पण रानबोक्याले बरोबर ऐकू जाते. ते काही नाही गळ्या, तुम्हाला ठरवा लागेल, तुम्हाला मी पाहिजे का बुटकन बुटकी पाहिजे? रानबोक्या म्हणते, ऑफकोर्स बेबी, मला तूच पाहिजे. या कलियुगाच वार कस उलटच वातय सार, काय सांगू तुम्हा दादानो, सारी बिघडून गेली पोर. सत्य डोळ्यांनी पाहून आता, ज्या मायन 4-4 घास खाऊ घातले, नई दात ते जब ओठ में तब दूध को पिलवा दिया. आमच्या विदर्भामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी बाबा झाले, त्याचे शब्द आहेत, नई दात ते जब ओठ में तब दूध को पिलवा दिया.
अनजान थे खाने पीने तब चोच से खिलवा दिया, नई याद थी दुनिया जुबा हर लफ्ज से पढ़वा जिने, कितनी हमारी मूढ़ता आखिर सुख न दिया उन्हें. विषय निघाला म्हणून सांगतो महाराज, चमचा नव्हता गरिबीमध्ये, मायनं 3 बोटाचा चमचा तयार केला, लेकराच्या तोंडामध्ये घास दिला. म्हातारपणी त्या मायबापाची फक्त एक अपेक्षा होती, करोडो रुपयाच्या बंगल्यात ठेवू नको, तूप लावून पोळी जीव घालू नको, असेन ते मीठ भाकरी मी खातो, फक्त इज्जतीनं वागव बापाला. ते इच्छा जर पूर्ण करू शकला नाही, जीवन काय आहे. विषय निघाला म्हणून बोलतो. या देशातल्या तरुणांनी, इथं बसलेल्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवा, एखादा माणूस शिकून इंजिनियर झाला असेल, 10 मजली बिल्डिंग बांधत असेल, पण गावात राहणाऱ्या मायबापासाठी 10 बाय 10ची खोली जर बांधू शकत नसेल, 1 नंबरचा बोगस इंजिनियर आहे तो. त्याचा फायदा नाही समाजाला. एखादा शिकून डॉक्टर झाला असेल, MD MBBS, हात लावायचे 500 रुपये घेते, पण बापाला खोकला झाल्यानंतर खोकल्याची औषध जर वेळेवर उपलब्ध होत नसेल, 1 नंबरचा बोगस डॉक्टर आहे, त्याचा समाजाला उपयोग नाही. एखादा शेतकरी बनला असेल, गोदामभर धान्य पिकवते, पण मायबापाच्या जेवणाची वेळ झाली, ताटात गरम भात भाजी पोळी भाकर नसेल, 1 नंबरचा बोगस शेतकरी आहे. मास्टर बनला असेल, A फॉर ऍपल B फॉर बॉल, पण मायबापानं क कावळ्याचा असतो, ख खटाऱ्याचा असतो, हे शिकवलेलं शिक्षण जर विसरला असेल, बोगस मास्तर आहे तो. आणि सगळ्यात महत्वाचं, एखादा कीर्तनकार बनला असेल, लोकांना सांगत असेल, सकल तीर्थांची यादुरे जी का माता पितरे, मायबापाची सेवा करा, आणि त्या कीर्तनकाराचे मायबाप जर रस्त्यावर उघड्यावर भीक मागत असतील, 1 नंबरचा बोगस कीर्तनकार आहे तो. तो कीर्तनकार बनो, इंजिनियर बनो, डॉक्टर बनो, वकील बनो, मास्टर बनो, कॉम्प्युटर ऑपरेटर बनो, तो सगळं बनत असताना म्हणे, दास तुकड्या बोलू नका खोटे, सर्व देवांपेक्षा आई बाप मोठे, तो माणूस मोठा आहे. जीवनामध्ये अर्थ नाही. नाहीतर फार मोठी वास्तू उभी केली, पण मायबापाला जागा नाही. माफ करा मला, गाडगे बाबा पंढरपूरले जाणाऱ्याले विचारत होते, कुठे चालला बे, वराळी भाषे. तो म्हणे, काही नाही जी, पंढरपूरले चाललो. कोणाच्या दर्शनाले? विठोबाच्या दर्शनाले. मायबाप कुठे आहेत? एक जण म्हणे, मायबाप घराच्या बाहेर काढून दिले. गाडगे बाबा त्याच्या खास शैलीत त्याले म्हणे, आता पंढरपूरले गेला की चंद्रभागेत आंघोळ करताना कमरीले मोठा गोटा बांधजो. त्याला एकदम काही समजलं नाही. काही जणांना एकदम समजत नाही, समजून सांगा लागतो. गाडगे बाबा म्हणे, मोठा गोटा कमरीले बांधजो. तो म्हणे, कायले जी? तो गोटा बांधला की तू आंघोळ करायला गेल्यावर वापस येणार नाहीस, कारण जो मायबापाले वागवत नाही, पंढरपूरच्या वाऱ्या करते, तो चंद्रभागेत डुबून मेलेला चांगला. शब्द कठीण आहे, काही जणांना पचायले कठीण जातील. केस करायची असेल तर माझ्यावर नाही, गाडगे बाबावर. माणसाच्या जीवनामध्ये आई वडिलांची सेवा नसेल, त्या पुत्राला जर मायबाप समजत नसतील, जीवन व्यर्थ आहे. असे पुत्र तयार करणं म्हणजे भाग्य नाही. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. आता तिचं काय सांगायचं, 3 गोष्टीमध्ये जीवन गुरफटलं. याच्या करता जीवन नाही, संतांच्या जवळ वास करणं हे भाग्य आहे. त्या भाग्यामुळे आमच्या जीवनात बदल झाला, आमचं खरोखरचं भाग्य उजळलं. आता व्याख्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. ज्या जवान पोराईचे लग्न नाही होऊन राहिले, त्याला वाटते पोरगी भेटणं म्हणजे भाग्य आहे. त्या भलकोणत्या व्याख्या इथं लावू नका. आम्हाला रोज भेटून राहिले, महाराज तुमची खूप ओळख आहे. म्हटलं आहे बा. नाही लोक ऐकतात तुमच्या म्हटल्या, ऐकतात बा थोडेसे. माझ्यासाठी पाना एखादी गरीबाची दुसरपणी असली तरी चालते. आता तो परवा मला एक भेटला, म्हणे, म्हटलं पोरगी कशी पाहिजे? म्हणे, महाराज खरंच सांग का? म्हटलं हा सांगा. ते असं शरमलं. ईश सांग म्हटलं, खरंच सांगू का? म्हणे, कारण आजकाल पोरईवाले सांगूनच नाहीत राहिले ना पोरगी कशी पाहिजे. म्हटलं सांग, खरंच सांगू का? म्हणे, म्हटलं सांग. आमच्या इकडे एक शब्द आहे, ठोंबरे महाराज, जिती. जिती समजते तुम्हाला? जिती म्हणजे
जिवंत. म्हणे महाराज खरंच सांगा. म्हटलं सांगा. म्हणे महाराज मला कशी बी चालते, फक्त जिती पाहिजे. म्हणे विठ्ठल हॅलो ते भेटल्यावर कुठं भाग्य उजळणार आहे का? ते प्राप्त होणं म्हणजे भाग्य नाही. जीवनामध्ये संत भेटणं हे भाग्याचं लक्षण आहे. कारण ते संत भेटले की आमच्या जीवनाचे मार्ग त्यांनी प्रशस्त केले. निळोबारायांनी सांगितलं, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. त्यांनी मार्ग दाखवला आणि त्या मार्गातून अवघे चिंता वारली. चिंतेचे दोन प्रकार आहेत, थोडक्यामध्ये सांगतो. पहिली प्रापंचिक चिंता आहे आणि दुसरी पारमार्थिक चिंता आहे. प्रापंचिक चिंता ही मुळात चिंता नाही आहे. प्रपंचामध्ये जे जे काही गोळा करतो माणूस, त्याची चिंता करतो, ही चिंता नाहीये. लक्षात घ्या. बाजूच्या ज्या घरी सोफा सेट आहे तर माणसाला वाटते आपल्या घरी नाही. ओरिजिनल चिंता नाही ते. कारण ज्याच्या घरी सोफा सेट आहे तोच कुठं सुखी आहे. मी नेहमी विनोदानं म्हणत असतो, आता घर भरले आपले वस्तीनं. ते हॉलमध्ये आलं की सोफा सेट आहे, किचन मध्ये गेलं की डिनर सेट आहे. नवरा बायको अपसेट आहे. सोफा सेट असून काय फायदा? दोघांचे माइंडसेट बिघडलेले आहेत ना. जीवन सेट झालेलं नाही. वस्तूनं जीवन सेट होत नाही. संतांच्या मार्गानं जीवनामधल्या दोन्ही चिंता निकाली लागतात. प्रपंचातली चिंता आहे माणसाला, लेकरं सन्मार्गाला लागले पाहिजे. काय चिंता करता हो तुम्ही? संतांच्या विचाराची सेवा करा. एवढूसक लेकरू आलेलं आहे महाराजचं सोबत, कीर्तन ऐकण्याकरता पहिल्या वर्गात आहे. चिंता करायची गरज नाही. महाराजनं 6,000च्या बॉन्ड पेपरवर लिहून घ्या, जीवनभर लेकराची चिंता नाही. कारण ज्या लहानपणात त्यानं कार्टून पहावे, त्या लहानपणात ते तुकोबारायांचे अभंग ऐकत आहे. याच्यापेक्षा कोणतं भाग्य? हे जे लेकरू उभा आहे इथं, टाळी वाजवा. माझ्या चेहऱ्याकडे काय पाहता? हे पोरग उभा आहे, काही 10व्या वर्गातलं लेकरू आहे. याच्या वडिलांना बॉन्ड पेपरवर लिहून घ्या, जीवनभर चिंता नाही. कारण ज्या वयामध्ये, खेळण्याच्या वयामध्ये तुकोबारायांच्या अभंगाची सेवा घडते. कोणाला घडते का? कोणाच्या नशिबामध्ये आहे, कोणाच्या भाग्यात आहे. हे महान भाग्याचं लक्षण आहे. या जीवनामधलं हे अत्यंत महत्वाचं पाऊल आहे. प्रापंचिक चिंता, लेकर बाळांचं कसं होईल, संतांनी निरसन केलं. पण त्यापेक्षा महत्वाचं पारमार्थिक चिंता. कोणती पारमार्थिक चिंता आहे? कै मी उद्धार पावीन. माझा उद्धार कधी होईल? कधी नारायण भगवान माझ्यावर कृपा करेल? पुसावेची हेची वाटे जे जे भेटे तयासे. पुसावेची हेची वाटे जे जे भेटे तयासे. देव कृपा करेला माझा केला. देव कृपा करेल माझा गायला जरा. पुसावेची हेची वाटे जे जे भेटे तयासे. देव कृपा करील माझा कायला जरा केला. पुसावेची हेची वाटे देव कृपा करील लाजरा ज्या वेळेला अंतःकरणामध्ये हे कुतूहल निर्माण होत, माझा उद्धार केव्हा होईल, त्यालाच मुमुक्षत्व म्हणतात. तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे मन माझे. हे समाधान करण्याचं काम संतांनी केलं. उद्धाराचा मार्ग दाखवला आपल्याला. पारमार्थिक चिंतेमधून निरसन केलं. आणि प्रपंचाच्या चिंता शुल्लक आहेत. पारमार्थाची चिंता, उद्धाराची चिंता मिटवली. ज्ञानेश्वरीचे पान उघडा, एक एक शब्द वाचा, एक एक अक्षर वाचा. ज्ञानोबा रायांनी आपल्या जीवनाच्या चिंतांचं निरसन केलं. महाराज, हे आपण जे पेपर वाचतो ना, या पेपरवरच्या बातम्या संध्याकाळच्या वेळेला शिळ्या होतात. ज्ञानोबा रायांच्या ओव्या अजूनही ताज्या आहेत, तवान्या आहेत, अशा बोलक्या आहेत. हो, एक ओवी वाचली तर माणसाला लक्षात येते अख्खा माणूस माऊलींनी एका ओवीत लिहिला.
दुसरी ओवी पाहिली, माणसाच्या लक्षात येते जीवनात काय करावं, अख्खं साधन एका ओवीत सांगितलं. तिसरी ओवी काढली, लक्षात येते माणसाचा जन्म कशा करता भेटला. मगाशी मी जे सांगितलं, माऊली म्हणतात का षडस खापरी वाढिले, वाढोणी चोटा ठेविले, ते सुनियाचे उपेग आले, जिया परी निंब निंबोडी मोडून आला, तरी कावळियासीच सुकाळ झाला, भक्तिविन वाढिन्नीला दोषा लागी, मोरा अंगी असेसे बहुपिसे, परी एकली दृष्टी नसे तियाचे परिगा. सगळ्याचा अर्थ माऊली म्हणतात हा जन्म मोराचे पिस जसे 100 आहेत, पण पुढच्या 2 डोळ्याशिवाय मागचे डोळे व्यर्थायत. ताट पंचपक्वान्नाचं वाढलेलं आहे, पण ते रस्त्यावर नेऊन ठेवलं तर जसे कुत्रे तोंड घालतात, त्याचा उपयोग होत नाही. माणसाला जे जीवन प्राप्त झालेलं आहे ते भक्तीशिवाय व्यर्थ आहे. काय कल्याण सांगायचं राहिलं, झालं ना जीवनाची पारमार्थिक प्रापंचिक शंका चिंता सगळं निरसित केलं, निरसन केलं. आमच्या जीवनातल्या चिंता निघून गेल्या. अशा चिंता संतांच्या मुळे निघून गेल्या, त्यांचं दर्शन झाल्यामुळे निघून गेल्या. दुसऱ्या चरणात दर्शनी लाभ, दर्शनी लाभ, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. महाराज संतांच्या दर्शनानं नुसतंच आमच्या चिंता निघून गेल्या नाही. संतांची भेट झाल्यामुळे नुसतं आमच्या जीवनाचं कल्याण झालं एवढं नाही, संतांचं दर्शन झालं, पद्मनाभ जोडण्याचं सामर्थ्य आलं. जीवनामध्ये बाकी सगळं जोडा व्यर्थ आहे. क्रिया नेम व्रत वैकल्य तप अनुष्ठान जप साधन सगळं करा, भगवान परमात्मा जर जोडल्या जात नसेल जीवन व्यर्थ आहे. आपण सगळं काही करतो, सर्व काही मिळवतो, तरी माणसं दुःखी काय. करोडपती माणसं आमच्या सारख्या फाटक्या महाराज लोकांना विचारतात, महाराज माझ्याकडे 200 कोटीचा टर्न ओव्हर आहे, पण रात्रीला झोप लागत नाही. या कळावर होतो त्या कळावर होतो, झोपीची गोळी घेतल्याशिवाय झोप लागत नाही. का बेचैन आहेत माणसं. हसायचे क्लास लावून राहिले लोक. मी कॉलनीत राहतो, सकाळी हसवणार आहे ते, रेडी हम लाफ्टर क्लब सुरू करेंगे, स्टेप 1 मग लोक करते खिक खिक, स्टेप 2 हा हा, स्टेप 3 हा 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 हा. हसायचा आवाज काढते, पण हसते कुठं, आनंदी कुठं आहे. कारण जे जे जोडलं, जे जे प्राप्त केलं ते आनंद नाही देऊ शकत ना. या जगामध्ये उपनिषदांचा सोपा सिद्धांत सांगतो तुम्हाला. जगात 2 प्रकारचे आनंद आहेत. एक वस्तुनिष्ठ आनंद आहे आणि एक आत्मनिष्ठ आनंद आहे. आत्मनिष्ठ आनंद फक्त भगवंत देऊ शकतात संतांच्या मार्गदर्शनानं प्राप्त झाल्यावर. बाकी कुठं आहे वस्तुनिष्ठ आनंद. हा वस्तूतून प्राप्त होते. मला सांगा, हा माईक हे वस्तू आहे, या वस्तूतून तोपर्यंत आनंद वाटते जोपर्यंत ऑपरेटर पद्धतशीर आहे. तिकडून जर विसल मारली, कानामध्ये बोट घालावे लागतात. हातामध्ये फोन आले माणसांच्या, आता आयफोन आले, एखाद्याकडे आयफोन आहे समजा 1 लाख रुपयाचा, केवढ्याचा. झोपा बिपा आल्या काय, अजून कीर्तन 4 तास आहे, टेन्शन घेऊ नका.
विडल विठ्ठल 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 1 लाखाचा आयफोन आहे तरुण पोरांनो, 1 लाखाचा आयफोन. आणि एका जणाजवळ 1600चा फोन आहे. महाराज कितीचा? 1600चा. 1 लाखाच्या आयफोनवर बायकोचा फोन आला. ते म्हणे हॅलो. तो म्हणे बोलो. किधर हो? कीर्तन में. ते म्हणे मुझे पूछ के जाना था, मुझे पूछे बेगर कैसे गए. आणि तिनं शिव्या दिल्या. आता त्यानं शिव्या कोणत्या कोणत्या दिल्या ते सांगत नाही, कारण प्रत्येकाचं प्रोडक्ट वेगवेगळ्या शिव्या देत. प्रत्येकाची कंपनी आहे वेगवेगळी आणि ते मराठवाड्यातल्या वेगळ्या. त्यात याची एक गंमत आहे शिव्यांची. हे शिकाने लागत महाराज. मी सारा हिंदुस्तान हिंडलो, कोणत्याच गल्लीत मला असं दिसलं नाही इथं शिव्या शिकवल्या जातील, महिना 500 रुपये. बरं, कोणताच मास्तर शाळेत असं म्हणत नाही. मित्रांनो, आज आपला सगळा अभ्यासक्रम संपला. टुडे वी हॅव लर्न अबाउट गावरान शिव्या. तरी माणसं शिव्या देतात का नाही? तिनं तिकडून शिव्या दिल्या. फोन केवढ्याचा? बोला पटपट. फोन केवढ्याचा? 1 लाखाचा आयफोन. तिनं तिकडून शिव्या दिल्या. माणसाले दुःख झालं का आनंद? बोला. दुःख. दुसऱ्याजवळ 1600चा फोन. केवढ्याचा? 1600चा. पण घरून फोन आला, भजन चाल कोणी महाराजच्या कीर्तनात म्हणा, पण जेवण करायला घरी ये जा, तुम्ही आल्याशिवाय मी जेवणार नाही. महाराज थंडीच्या दिवसात बिना जॅकेटचा, दुपट्टा न बांधता असा हुडी बाबा सारखा 2 व्हीलरवर बसते. आणि किती थंडी असो जाते. का महाराज काय झालं? नाही नाही नाही, घरी जावंच लागते जेवण करायले. फोन केवढ्याचा आहे त्याचा? पण त्याला आनंद झाला का दुःख? एका जणानं 55 लाखाची गाडी घेतली माझ्या शेजारी, फॉर्च्युनर. फॉर्च्युनर मध्ये बसला. बायको इकडच्या काचातून पाहते, नवरा तिकडच्या काचातून पाहते. प्रवासात आनंद आहे का महाराज? बुड्यानं 800 रुपयाची सायकल आणली, पण 800 रुपयाच्या सायकलवर, जुन्या सायकलले पायडलवर पाय ठेवून बुडीले म्हणते चाल बस जाऊया डबल सीट ग लांब लांब लांब. प्रवासात आनंद आहे का नाही? सायकल आहे का गाडी हे महत्वाचं नाही ना. जुन्या काळामध्ये पेट्रोल आता महाग झालं. जुन्या काळामध्ये म्हणजे मी काही 82 वर्षाचं बुडगं नाही, मी 30 वर्षाचा पोरगाव. मी पाहिलं 10 वर्षाच्या अगोदर नवीन नवीन गाड्या आल्या होत्या. एखादा देवीच्या दर्शनाला निघाला आणि देवीच्या दर्शनाला निघाल्यानंतर कामापुरतं पेट्रोल टाकलं त्यानं 60 रुपयाचं. रस्त्यानं गेला, रस्ता चुकला, मग फेरा फेरा घेत घेत गेला, रस्त्यानं पेट्रोल संपलं. ऐन चळावर गाडी लागली. घामाघूम झाला. नवीन नवीन लग्न झालेली बायको खाली उतरवली आणि त्यानं गाडी लोटायला सुरुवात केली. बायकोनं त्याच्या खांद्यावर हात दिला, टेन्शन घेऊ नका, 2 जण लोटत लोटत गाडी नेऊ, देवीचं दर्शन घेऊन परत येऊ. पेट्रोल नव्हतं त्याच्या गाडीत, बिना पेट्रोलची गाडी नेली लोटत त्यानं 6 किलोमीटर. पण पत्नीचा हात खांद्यावर पडला तर प्रवास कसा झाला? आनंदानं झाला. लाख रुपये पॉकेट मध्ये आहेत, मोबाईल 2 लाखाचा आहे, पण बायको प्रेमानं बोलत नसेल, जीवनात आनंद नाही महाराज. आमच्या घरामध्ये, आमच्या समाजामध्ये, आमच्या जीवनामध्ये आनंद हा वस्तूतून निर्माण होत नाही. एक ध्यानात ठेवा पक्क. मार्केटला सध्या कपडा आला, 6,500 रुपयाचा 1 मीटर होते. परदेशातला लिनन आमच्या गावातल्या एका जणानं आणला, मोठी बंगाली शिवली. दुसऱ्याच्या घरी चहा प्यायला गेला. याचे कपडे महाग होते, पण शेजारचा गरीब होता ना, खुर्चीवर चहा घ्यायला बसला, जय हरी जय हरी. उठला घरी जायसाठी, खुर्चीले खिळा होता मोठा, लाकडाच्या खिडची, शर्टात टकला खिळा. हे उठून बसला, अर्ध शर्ट खुर्चीवर, अर्ध याच्या संग. दुःख झालं का आनंद? शर्ट 6,000 6,500 रुपये प्रति मीटरचा आहे, पण आनंद दिला का? जगातली वस्तू कोणती अजून सांगू? आमच्या गावात एक बुडा होता, डायरेक्ट नावच सांगतो, तुमचे काही सोयरे राहत नाहीत आणि मी कोणाच्या बापाले भेट नाही. त्या बुड्याजवळ 86 एकर जमीन. त्याला एक जण म्हणे, जानराव बाबा किती दिवस जीवन असंच गमावता, स्वतःसाठी काही पैसे खर्च करत जा. बुडा म्हणे काय करू बे? अरे एखादी गाडी आणा फिरायले. मग म्हाताऱ्यानं 3-4 गावचा सर्वे केला. चांगली गाडी घ्यावं गणी, माणसानं वस्तू चांगली घ्याव. 3-4 गावचा सर्वे करून बुड्यानं कंपनीनं बंद केलेली लुना गाडी आणली. लुना 3400 रुपयाची लुना, माहिती आहे तुम्हाला? हा, ज्यानं घेतली लुना त्याच्या जिंदगीत दुसरा करा नाही लागत गुन्हा. त्याले घाम येते उन्हाळ्यात 4 गुन्हा.
लुना गाडी घेतली. मग घेतल्यावर चुपचाप बसा. नाही, माणसाला प्रदर्शनाची सवय. 40 रुपयाचा एक डबा आणला, एका पेळ्याचे 4-4 पेळे केले, 2 हातानं गोल गोल, सगळ्या गावात वाटले. लोक म्हणत, आबा या वयात कायचे पेढे? म्हणे मी लुना घेतली. सगळ्या गावातल्या लोकांना सांगितलं मी लुना घेतली, लुना घेतली. सगळं गाव बस स्टँडवर आलं. बस स्टँड झाल्याबरोबर असा मोठा चळ. लुना सुरू केली. सुरू केल्यावर चुपचाप बसा ना. नाही नाही नाही, बुडीले म्हणे चाल बस. अरे म्हातारी म्हणे बस ना तुम्हीच, बस म्हणतो ना म्हणे. म्हातारी आली, मुकाट्याने येऊन बसली. मगाशी मी सांगितलं का नाही, माणसं एका रंगाची आहेत का, बाया एका रंगाच्या आहेत का, काही ठेंगणे, काही उंच, काही जाडे, काही बारीक. त्याचा जोळा देवानं असा घडवला होता मावशी. त्या म्हाताऱ्याचं वजन 43 किलो आणि बुडीचं वजन 86 किलो. आता 43 किलोचं बुड पुढे 86 किलोची बुडी माग. लुनानं काय म्हटलं अशी, लुनानं अशी मानस वरते केली. म्हणे नाही 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 नाही. म्हाताऱ्यानं ताकद लावली, लुना खाली दाबली, रेस वाळवली. अर्ध्यापर्यंत गेली लुना. ठोंबरे मारा. रेस वाळवली. हुं 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 हुं. लुना होय ना ते पैशानुसार ऍव्हरेज असते का नाही. काही काही जण म्हणते महाराज लयच खर्च येते. अबे क्वालिटीचा आहे ना बे खर्च. विठ्ठल लुना गाडी केवढ्याची भेटते, 3300ची. पण युनिकॉर्न सारखी चालते काय ठोंबरे मारा? नाही नाही, ते क्वालिटीवर आहे. ते लुना गेली, अर्ध्यापर्यंत गेली. आता यायले हसा येऊन राहा. पुंडलिक वरदान गेली लुना अर्ध्यापर्यंत. म्हाताऱ्यानं रेस वाळवली. पैशानुसार गाडीची क्वालिटी असते. वाळवली रेस, अर्ध्यापर्यंत गेली. रेस खाली टेकली. म्हातारा म्हणे हुंग हुंग हुंग. लुना म्हणे हुंग. तिनं दिला दम सोडून. अर्ध्यापर्यंत गेलती, अर्ध्यापासून वापस आली. बुडी इकडून पडली, बुडा इकडून पडला. म्हातारीनं शेव पदर व्यवस्थित केला. बुड्याजवळ गेली. बुड्याला वाटलं आपल्याला विचारते का तुम्हाला खूप लागलं का. तिनं शेव पदर बरोबर केला. अख्ख्या गावाच्या पुढे बुड्याच्या अशी कानाखाली दिले. बुड्याचा पुरा गालच लाल झाला. त्यानं तो झाकला नसा, गालावर हात ठेवला आणि काही बोलायला जाईन तेवढ्यात क्रिकेट खेळणारे पोट्टे आले. म्हणे आवा कशी हाय लुनो. म्हातारा म्हणे माझा झाला गुन्हा, सांगणार नाही पुन्हा, नांदणार नाही लुनो. विठ्ठल विठ्ठल जगाचा नियम आहे महाराज. विनोदाचा भाग सोडा, हसवायला काही लागत नाही. मुद्द्याकडे लक्ष द्या. लुना घ्या, स्कॉर्पिओ घ्या, बोलेरो घ्या, इनोवा घ्या, फॉर्च्युनर घ्या, एक्सेल 6 घ्या, अर्टिगा घ्या, गाडी कोणती घ्या. एक दिवस जीवनामध्ये असा येईल त्या गाडीच्या सुख देण्याला मर्यादा आहे. देर आर लिमिट्स. तिथं मर्यादा आहे. पण त्या पलीकडे जाऊन संतांचा अभंग म्हणसाल. 12व्या शतकापासून अभंग म्हणणं सुरू आहे. 700, 800, 900 वर्षापासून अभंग म्हणणं सुरू आहे. अजूनही माईक वर विनेकरी उभा राहतो. रूप पाहत आलो चणी म्हणतो तेव्हा अंतकरणाला आनंद भेटतो. याला आत्मनिष्ठ आनंद म्हणतात. अजून तुकोबांचा अभंग म्हणा. मला एक जण म्हणे हे अभंग कधी बदलता तुम्ही महाराज लोक. तेच ते अभंग म्हणता, तोच गोपाळ काला तोच. म्हटलं तुझ्या घरी काय आहे. संसार तोच तो आहे. तिथं अवीट असा आनंद भेटत नाही. अभंग तेच ते आहेत. तिथं एक अवीट गोडी आहे, आनंद आहे महाराज. किती आनंद आहे. संपत्ती निघून गेली, पत्नी निघून गेली, एकुलता एक पोरगा निघून गेला. चरित्र सांगत नाही, स्पर्श करतो फक्त. सगळं निघून गेलं. जाळोनी संसार बैसलो. सगळं जळून गेलं. पण चेहऱ्यावर मात्र ज्या ज्या वेळेला लोकांनी दृष्टिक्षेप टाकला, तुकोबांच्या चेहऱ्याकडे पाहून माणसांना असं वाटलं का करोड रुपयाची लॉटरी दर मिनिटाला लागते का. त्याला आनंद म्हणतात. आपल्याला 15-15, 20-20 लाख रुपये उत्पन्न आहे, तरी लोकांचे तोंड पहा. तुम्ही तर चांगले दिसून राहिले.
काही काही आमच्या कीर्तनात पुढे येऊन बसते आणि हसायचं सांगितलं हसत नाही, रळायचं सांगितलं रळत नाही, असे मोठे डोळे करून पाहते पुरं कीर्तन व्हायलो. असं वाटते कंबरचा दुपट्टा सोळा, पाठीवर फवाऱ्याचा पंप घ्या, असा फवारा माराव. लाखो रुपये कमावले पण आनंद कुठे आहे? कारण वस्तू जमा केल्या पण त्या वस्तूच्या पलीकडे असणारा आत्मनिष्ठ आनंद फक्त एका गोष्टीमध्ये, पद्मनाभ जोडीला. आणि तो पद्मनाभ जोडण्याकरता संतांचं दर्शन होणं महत्वाचं आहे. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे प्रिय सज्जन मायबाप. संतांचं दर्शन. दर्शन म्हणजे काय? त्यांच्या हाडामासाच्या पायाला जाऊन स्पर्श करणं म्हणजे दर्शन नाही. लक्षात घ्या, संतांचं दर्शन झालं की जीवन बदलते. सर्वात जवळचं आणि सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला. महाराष्ट्राचे जाणते राजे आजही नुसतं नाव घेतलं तर अंगावर रोमांच उभा राहतो. नुसता नावाचा उच्चार केला तर किसी के पेट से सांप पैदा हुआ तो किसी के पेट से पाप पैदा हुआ, लेकिन जिजाऊ ऐसी मात यारो जिसके पेट से बापों का बाप पैदा हुआ. शिवाजी महाराज जन्म झाला. शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर खरा जन्म त्यांचा नदीच्या खडकावर झाला. ध्यान देऊ नाही का बरं? खरा जन्म नदीच्या खडकावर झाला. जिथं खडकावर जगद्गुरु तुकोबाराय उभे राहिले, गळ्यातला वीणा वाजवणं थांबवला, हातातल्या चिपड्या बंद केल्या आणि जगद्गुरु तुकोबारायांनी बोट पुढे केलं आणि बसलेल्या शेतकऱ्यांना शिवाजी महाराजांकडे बोट दाखवून म्हणाले, शुरा सजती हत्यारे गांड्या हसतील पोरे. पायकीचे अभंग आहेत गाथेमध्ये. हत्यार हे शूर माणसाच्या मनगटात शोभून दिसते, नेभळटाच्या हातात तलवार शोभा देत नाही. उठाले को शूर बना, हातात तलवार घ्यान शिवरायांची साथ द्या. तुकोबारायांच्या ज्ञानाचं दर्शन झालं त्या दिवशी स्वराज्य आकाराला आलं. विठ्ठल जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय भेटले. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आकाराला आलं. या महाराष्ट्रावर मोठा उपकार आहे आणि त्यांच्यावर मोठा उपकार संतांचा. तुमच्या लक्षात येत आहे ना माझं म्हणणं? महाराष्ट्रावर त्यांचा उपकार आहे. आज माता भगिनींच्या डोक्याला जे कुंकू आहे, माझ्या मस्तकावर जो अष्टगंधाचा टिळा आहे, वाढवलेली शिखा शेंडी आहे, गोक्षूर नेसलेलं धोतर आहे, गळ्यातली तुळशी माळ आहे, हा उपकार आहे. आणि एक बिमारी आपल्यामध्ये घुसलेली आहे. मी दररोज बोलतो, मी कोणाच्या बापाचा निंदा नाही आणि भीती नाही मला. एक बिमारी आपल्यामध्ये शिरलेली आहे, ती बिमारी काढून टाका. संस्कृती, देश आणि धर्म याला विसरू नका. हे शिकवणारे माणसं त्यांनी जीवन वाया घालवलं, आपल्याकरता झिजवलं. डोक्याला अष्टगंधाचा टिळा लावायची लाज वाटते तरुण पोरायला. ऐका, शेंडी वाळवायची लाज वाटते. मुसलमानाचं लेकरू लोहा लोखंड भारोभार बिस्किट विकून 200 रुपये कमावते. 200 रुपये बोडके साहेब, 200 रुपये घाम गाळून कमावल्यानंतर संध्याकाळी 50 ची नोट काढून चहापत्तीच्या डब्यात ठेवते. त्याची माय विचारते, केवरे अफसर किसके वास्ते रख रहा है 50 रुपये? अम्मी जान, अपने मस्जिद के वास्ते, मक्का मदीना के वास्ते रख रहा हूं. या देशातल्या ख्रिश्चन माणसाचं लेकरू पहा. रविवारी संध्याकाळी 6:30 वाजले, चर्चच्या दरवाजावर हात बांधून उभा राहते. ओ गॉड फॉरगिव्ह देम, दे डोंट नो व्हॉट दे आर डुईंग. आय एम हंबली रिक्वेस्ट टू यू, आय एम प्रे इन फ्रंट ऑफ यू. अय माझ्या आकाशातल्या देवबाप्पा, मी तुझी प्रार्थना करतो. या देशातले शिखाचे लेकरं पहा. नांदेडच्या गुरुद्वारेच्या पुढे जा. नांदेडच्या गुरुद्वारे पुढे 25 लाखाच्या गाडीत फिरणारा माणूस तोंड पुसायचा खिशातला रुमाल काढते आणि लोकांच्या चपला पुसते. त्याला विचारा, क्यों सरदार जी, क्यों कर रहे हो? हमारे नानक जी ने बताया है, पहले सेवा फिर भगवान, गुरुद्वारा में जाने वाले लोगों की सेवा कर रहा हूं. या देशातल्या बौद्धाचं पोरग
14 एप्रिलच्या दिवशी शांत बसत नाही, सगळे धर्म जागृत झाले। आए हिंदू, क्यों गमाई तूने मंदिरों की प्रार्थना, क्यों भ्रष्ट ऐसा हो गया भूलकर सब आराधना। विसरलेल्या धर्माची जाणीव करून देणारे छत्रपती शिवाजी महाराज एका संताच्या उपदेशानं घडले। हा माझा मुद्दा आहे। शिवाजी महाराजांना जर जगद्गुरु तुकोबाराय भेटले नसते, एवढा मोठा सगळा पराक्रम घडला असता का नाही, हा चिंतनाचा विषय आहे। आज आम्ही एवढे नेबडर झालो। माता भगिनी, माझी प्रार्थना आहे, संपलं माझं कीर्तन 4 मिनिटात, माझी प्रार्थना आहे, तुमच्या मोबाईलवर मेसेज येऊन राहिले, हात माझे बांगड्या तुझ्या नावाच्या मी कशाला घालू, गळा माझा मंगळसूत्र तुझ्या नावाचं मी कशाला घालू, डोकं माझं कुंकू तुझ्या नावाचं मी कशाला लावू, पाय माझे जोडवे तुझ्या नावाचे मी कशाला घालू। त्यापेक्षा ऐक माझ्या सोन्या, तू पोहे करत जा, मला आणून देत जा, उरले तर तू खात जा, नाही तर उपाशी जात जा। हे मेसेज आले का नाही मोबाईलवर? आले। आणि शकुंतलाबाई, पंचफुलाबाई, अंतकुलाबाई, सगुणाबाई, चांगुणाबाई सगळेनं घेतल्या मिटिंगा। खरंच आहे ना बाई, आपल्याच मागं लावलं ना सगळं, माणसं इले तर काहीच बंधन नाही, आपल्या डोक्याच्या मागं ताप आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी आम्ही डोक्यावरचा कुंकाचा टिळा विसरून जाऊ, ज्या दिवशी आम्ही गळ्यातली तुळशीची माळ विसरून जाऊ, 50 लाखाची चैन घालले का शेवटच्या काळात लोक काढून घेतात, पण विठोबाचं नाव घेऊन जगद्गुरु तुकोबारायांच्या साक्षीनं गळ्यामध्ये 25 रुपयाची माळ घाल, 50 लाख लोक आले तरी ते माळ काढण्याची ताकद त्यांची होणार नाही। ही परमार्थाची ताकद आहे, हे ताकद आहे, ही श्रीमंती आहे। हे श्रीमंती ज्या दिवशी विसराल, जीवनामध्ये आपला नाहक जन्म गेल्याशिवाय राहणार नाही। आज त्याची गरज आहे। संतांच्या दर्शनानं स्वराज्य घडलं। माझा एकच मुद्दा, संतांचं दर्शन झालं त्या नाशिकच्या गुफेमध्ये, ज्या वेळेला 2 संत एकमेकांना भेटले, जीवन उजळून निघालं। रस्त्यावर चालता चालता संत भेटले, उपदेश झाला, जीवन बदलून गेलं। संतांच्या दर्शनानं, त्यांच्या ज्ञानानं हा लाभ प्राप्त झाला। संतांचं दर्शन होणं म्हणजे ज्ञान होणं। तुझे दर्शन म्हणजे ज्ञान, अंतरंगात आनंद भार। त्यांचं दर्शन म्हणजे जाऊन पाया पडणं नाही, त्यांचं दर्शन म्हणजे त्यांच्या ज्ञानाची जाणीव होणं। प्रिय सज्जन मायबाप, त्यांच्या ज्ञानाची जाणीव होणं। असे संत प्राप्त झाल्यानंतर ज्ञान देणारे असतील तर पद्मनाभ जोडता येते। एक प्रश्न आहे तेवढा सोडवतो, संत भेटले तर पद्मनाभ जोडण्याचं सामर्थ्य येते, पण ते संत आहेत हे कसे काय ओळखावे? कारण आजकाल एवढे संत झाले, एवढे संत झाले। मला एक जण म्हणे, महाराज तुम्ही 22 दिवस झी टॉकीज वर दिसले, आता पुन्हा कधी दिसता? म्हटलं आता दिसणार नाही। म्हणे काऊन? म्हटलं लय दिवस टीव्हीवर चमकलं की जयला झाला। विठ्ठल 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 विठ्ठल। ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद, बाकीच्या आपल्या लेकरे संग कार्टून पाहिले तरी काही हरकत। म्हटलं टीव्हीवर जास्त दिवस चमकत नाही, काही काही टीव्हीवर दिसतात महाराज, हात वर करून मोठे मोठे प्रवचन करतात। येईल माझा काही जणांना राग, मला काही त्याच्याशी घेण देण नाही। तुका म्हणे सत्य सांगे एवो तर रागे येतील ते। महाराष्ट्रात शेकडो संत जन्माला आले, तरी काही काही जणले आता महाराष्ट्रातले कमी पडून राहिले, ते तिकडच्या साधूच्या नादी लागले। साधू हा कोणा राज्याचा नसते, काही हरकत नाही, पण जो सांगते 3ऱ्या बोटामध्ये या कलरची अंगठी घाला, तुमचं दारिद्र्य निवारण होईल। तुमचे ग्रह थोडे फिरलेले आहेत, त्याले बह्याळ बेलण्याले विचारा। कर्म नोही प्रधानत्वम किम कुर्वन्ति शुभ ग्रहा, वशिष्ठ दत्त लग्नश्च राम किम भ्रमते वना। याचा मराठीत अर्थ आहे, जर ग्रहानं माणसाच्या जीवनात बदल झाला असता आणि ग्रहाच्या स्थितीनं जीवनाची स्थिती बदलली असती, तर राम प्रभूच्या लग्नाची वेळ तिथी काढायसाठी वशिष्ठासारखे लोक होते, तरी त्याले 14 वर्षाचा वनवास का भेटला? चिंतन कर जा उद्या सकाळी। विठ्ठल अरे बाबा, कर्म
कसे करतो हे महत्वाचं आहे. ज्या माणसानं जीवनात परोपकार केला त्याला चांगलं फळ भेटते. ते अंगठ्या घाला सांगणारे मग असे साधूंचा बाजार आहे. आता बोलू नये पण तरी सुद्धा बोलतो. एका टिक्क्यामध्ये आमचं भागून नाही राहिलं. संप्रदाय माणसाचे काही सकाळचे नियम आहेत ते सोडून आता प्रदर्शनासाठी आम्ही टिक्के लावायला लागलो. महाराज ते असे 15-20 टिक्के लावलेला माणूस त्याला महाराज म्हणायचं का? नाही 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 नाही. काही काही तर आता एवढ्या टिक्केवाले झाले त्याले पाहिलं की असं वाटते महाराज नाही पट्ट्याचा वाघच आला काय जंगलातून गावात. माझ्या बोलण्याचा काही जणांना राग आहे. त्याला साधू म्हणायचं का? नाही. जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण आहे. नव्हती ते संत करिता कवित्व संतांचे ते आप्त नव्हती संत. नवती ते संत माळा मुद्रांच्या भूषणे भस्म उदळणे नवती संत. नवती ते संत धरिता भोपळा पांघरती वाकळा नवती संत. तुका म्हणे नाही निरसला देह तोवर अवघे संसारिक. हेच लिहिलं आमच्या इकडच्या महाराजनं. जरा म्हणून दाखवू का? अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान. ओ अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान. साधू नावान साधू होत नाही रे. साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे. साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे बाबा. हॉटेलचा चहा पाणी नाही रे. ओ अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान. हो अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला नावान साधू होत नाही रे. साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे. नाही रे. साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे. साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे. नाही रे. नाही रे. जंगलाच्या स्वलीला मोठ्या मोठ्या जटा पारदी लंगोटीन त्यागी दिसे मोठा. श्वानाच्या अंगावर भगव्याच्या छटा गाढवाच्या अंगी नाही भस्माचा तोटा. साधू नावान साधू होत नाही रे. तुकोबारायांनी सांगितलं ना वरी भगवा झाला आणि अंतरी वश केला त्याला साधुत्व नाही. साधुत्व ही वेगळी गोष्ट आहे. मृदू सभाय नवनीत हे मृदु सभाय नवनीत सज्जनाचे चित्त ऐसे सज्जनाचे जले गांजले त्यासे मन जो आपुले तोची साधून कावा देव तेचे जाणावा. तोची साधूळ भावा देव तेथे जाणावा. देव तेथे दया करणे जे पुत्रासी तेचे जे कारण जले गांजले त्यासी मन जो आपुले त्यासी साधू देव तेचे झोपळपट्टीच्या रस्त्यानं फिरायला लागले संत नामदेव महाराज. उन्हाळ्याचे दिवस वरून ऊन तापायला लागली. एक लहानसं पोरग बिना सदऱ्याचं उभं राहिलं उकिरड्याच्या बाजूला. अंगाची उन्हानं लाई लाई झाली. अंगावर घामाच्या धारा. संत नामदेव महाराजांनी पाहिलं. साधू त्याला म्हणावं दुसऱ्याचं लेकरू सुद्धा दुःखात पाहून ज्याच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागतात. ढसा ढसा रडायला लागले नामदेव महाराज. झोपळपट्टीतलं लेकरू कडेवर उचललं. ऐका झोपळपट्टीतलं लेकरू कडेवर उचललं. बाळा अंगात घालायला सदरा नाही का? नाही महाराज सदरा आहे पण सध्या घातलेला नाही. का नाही घातला? अरे वरून ऊन तापत आहे. एकच सदरा आहे महाराज. तोच मोठा भाऊ घालतो तोच मी घालतो. अरे उन्हाचे चटके लागतात. तुझी अवस्था पाहवल्या जात नाही. काय करू महाराज? एक सदरा दोन भाऊ घालता येत नाही. शाळेत जाताना मी घालतो गावला जाताना तो घालते. पोरग उचललं
आणि पोरग उचलून नामदेव महाराजांनी स्वतःच्या घरी नेलं. मशीनच्या पुढे उभं केलं, त्याचं मोजमाप घेतलं, जवळच्या कष्टानं कमावलेला कपडा काढला पांढरा शुभ्र आणि शिवणकाम करत होते. रात्री माझी शिवी, दिवसा माझी शिवी, वृत्ती सदा शिवी मग्न राहे. शिवण्याचं काम करत होते. तेव्हाचे संत फाटलेला समाज शिवत होते, आताचे शिवलेल्या समाजाची शिलाई उसवणारे आहेत. नामदेव महाराज शिवण काम करत होते. पोराला सदरा शिवला, बटणं लावले आणि गालवून हात फिरवला. ऐका आसार खेडकर, आपण ज्या जीवनामध्ये स्वतः करता कपाटभर कपडे आणतो, त्या आयुष्यात कधीतरी दुसऱ्या करता 2 मीटर कपडा आणला का? आठवा जरा. कपड्याचा सदरा शिवला, बटणं लावले, गालावून हात फिरवले, पुन्हा डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा लागल्या नामदेव महाराजांच्या. आणि गालावून हात फिरून त्याचा लाड करून नामदेवराय म्हणाले, मगाशी उन्हामध्ये जीवाची लाई लाई होताना तुझा चेहरा पाहावा वाटत नव्हता, घामाच्या धारा अंगावरून बरसत होत्या. आता नवीन सदरा घातल्यावर, बटना लावल्यावर कसा साजरा माझ्या पंढरपूरच्या विठोबा सारखा दिसतो. वा वा. ज्यांना झोपडपट्टीतल्या लेकरात सुद्धा विठोबा दिसत होता त्यांना संत म्हणतात. संत सावता महाराज मातीच्या ढेकळातून निघालेली भाजी देताना म्हणायचे, थांबा, ही माझी विठाबाई आहे, जरा आरामशीर न्या. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, 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 अवघी मिठाई माझी. हे लसूण मिरची कोथिंबीर, लसूण अवघा झाला माझा हरे, अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरे, झाला माझा हरी. हे कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. मी नेहमी बोलतोय, त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये हा फरक आहे. मातीच्या काळ्या ढेकळामध्ये पंढरीश परमात्मा पाहण्याची दृष्टी होती त्यांची, त्यांना संत म्हणा. पिडलेला माणूस दिसत असेल, पापाय परपीडनम, दुसऱ्याला त्रास देणं हे पाप आहे आणि दुसऱ्यावर उपकार करणं हे पुण्य आहे, हे जाणतो त्याला संत म्हणा. मातीच्या काळ्या ढेकळात पंढरीश परमात्मा दिसला. मी आमच्या अकोल्याच्या 400 बाया देवदर्शना करता नेल्या. बोडके साहेब पद्मनाभ मंदिरात, देवही सोन्याचा, उंबरठाई सोन्याचा, मंदिरही सोन्याचं. बाया आतमध्ये गेल्या, दर्शन घेऊन आल्या. म्हटलं मावशी झालं काय दर्शन? म्हणे हो. म्हटलं कसा काय वाटला देव? म्हणे बापा 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 बापा, देवाले काय पाहा लागते, देवाचं एक झुंबर तोडलं तर 40 एकदाण्या होतात म्हणे. गेली कुठं? गेली कुठं? मंदिरात. आणि पाहून काय आली? सोन्याचं झुंबर. म्हणून जन्म जाते मंदिरात जाता जाता, पण संतांचं ज्ञान काय आहे याचा स्पर्श होत नाही. आपण मंदिरात जातो पण सोनं पाहून परत येतो. संत मातीच्या ढेकळात गेले पण पंढरीश परमात्म्याला पाहत होते, त्यांना संत म्हणा. कशाला दुसरे आगाऊचे घेता? या महाराष्ट्राच्या भूमीत माझे ज्ञानोबा तुकोबा झाले, निळोबा रायांपर्यंत, राष्ट्रसंत तुकडोजी बाबांपर्यंत. तुमच्या भागामध्ये नाथ रायांचा काय सुंदर प्रपंच आणि परमार्थ काय असावा, जीवन काय असावं. संत झाले. संत त्याला म्हणतात ज्याच्याकडे रम्यता आहे.
माऊलींनी फार गोड ओवी लिहिली, जिथं विवेकाचा अपार असा साठा भरलेला आहे त्यांना संत म्हणतात. विठ्ठल अशा संतांचं खरं ज्ञान प्राप्त झालं, संतांचं स्वरूप समजलं. त्याच संतांनी प्राप्त करून दिलेला भगवंत, आम्ही प्राप्त केलेला जोडलेला भगवंत विशिष्ट ठिकाणी ठेवला. कुठे ठेवला? महाराजांनी सांगितलं वेळ कमी आहे म्हणून 2 वाक्यात ठेवला. कसा ठेवला? संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. आम्ही आमचं जीवन अंतकरण विशाल केलं, त्यामध्ये ठेवलं. महाराजांना विचारलं देव ठेवता येते का? हो ठेवता येते. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. किंवा रामकथेमध्ये, आता वेळ कमी आहे 1 मिनिटामध्ये, रामकथेमध्ये सगळं तो प्रसंग झाला, सगळ्यांना बक्षीस दिले आणि मग कोपऱ्यामध्ये हनुमंतराय बसले होते. तेव्हा रामप्रभूंनी काही दिलं नाही. सीतामाई जवळ आल्या. का हो सर्वात निष्ठावान, सर्वात शक्तिशाली, सर्वात मोठं काम करणारा, मुख्य कर्णधारच, मॅन ऑफ द मॅच जो आहे त्यालाच काही नाही. महाराजांनी सांगितलं, रामप्रभूंनी देऊन काही फायदा नाही. नाही नाही, गळ्यातला हार काढला, दिला. ते मोती फोडून पाहिले, त्याच्यात काही दिसलं नाही, ते फेकून दिलं. त्यावेळेला सीता मातेनं विचारलं, अरे रत्न आहेतले का? रत्न समजतात का? नाही. रामकथेमध्ये संस्कृत मध्ये हनुमंतराय बोलले, हे आता अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले बह्याळ बेलणे जे आहेत ना, ते आपल्याला म्हणते तुम्ही माकळाले कसे देव म्हणता? माकळाचे देव नाहीत आमचे, तुमची बुद्धी माकळासारखी झालेली. हनुमंतराय म्हणजे बुद्धिमत्ताम वरिष्ठ. सीता माता म्हणते रत्न आहे ते रत्न. रत्न समजत नाहीत का? राम प्रभूचे एकनिष्ठ भक्त हनुमंतराय म्हणतात, माते जगाच्या पाठीवर मला एकच रत्न माहित आहे. राम रत्न महम जानते न जानते रत्न अन्यथा. मी जगात फक्त राम रत्न ओळखतो, बाकीच्या रत्नाची मला काही गरज नाही, जरुरी नाही. त्या रत्नामध्ये काही दिसलं नाही. त्यावेळेला सीतामातेनं म्हटलं, याच्यात कुठं राम प्रभू दिसतील? बाजूच्यानं विचारलं, कुठे दिसतील? प्रत्येक ठिकाणी दिसतील. तुझ्यामध्ये आहेत. हो. छाती फाडली आणि दर्शन करून श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. नावाची टाळी वाजून द्या सर्वांच्या. वा. अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याला ठेवलं आणि त्याचं दर्शन घडवलं. मी एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेलो. मला एक जण म्हणे, महाराज ते हनुमंतरायांनी छाती फाडली आणि ते रामप्रभू निघाले, ते गोष्ट खरी आहे का? म्हटलं हाव खरी आहे. म्हणे मी फाडू का? म्हटलं राहू दे. ते मागच्या पंचवार्षिकले योजना बंद झाली, त्यांनी फाडली कारण भाव होता म्हणून देवाचं दर्शन झालं. तू जर फाडले केशरयुक्त विमल एका ग्रामपंचायतचं कर्ज फिटेल एवढ्या रुपयाचा बाहेर पडल्याशिवाय राहणार. अंतःकरणामध्ये भगवंताला साठवता येतं. अनेक पुरावे देता येतील, अनेक गोष्टी सांगता येतील. त्या भगवंताला साठवलं आणि त्या भगवंताला संपुष्ट हे हृदय पेटी करून पोटामध्ये साठवलं. ही सुद्धा संतांची कृपा. त्या संतांनी आम्हाला मार्ग दाखवला. भजन करा विठोबा. लाभ
पाया पाया हे चरण कमल की धूल बना में क्या बात है चरण कमल की धूल बना में मोक्ष द्वार तक आया धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया धन्य भाग सेवा का पद्मनाभ जोडिला पद्मनाभ जोडिला 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 पद्मनाभ नाभ नाभ हे वृंदावन जाने को जी चाहता है वृंदावन जाने को जी चाहता हे राधे राधे गाने को राधे राधे गाने को जी चाहता है वृंदावन जाने पद्मनाभ नाभ जोड़िला सर्वांनी जोरदार टाळी वा हे डब्बी मध्ये पॅक करून नेण्यासारखे लोक विडल विठ्ठल तुका म्हणे होता ठेवा तो या बाबा सापडला आमच्याकडे प्राप्त भगवान परमात्मा होता त्या प्राप्ताचीच प्राप्ती संत कृपेण झाली असा संतांच्या थोरवीचा उपकाराचा आणि संतांनी प्राप्त करून दिलेल्या काही गोष्टींचा विचार सांगणारा अभंग महाराजांनी 3-4 गोष्टी प्रामुख्यानं सांगितल्या जीवनातली चिंता आमच्या सगळी वारून गेली संत ज्या वेळेला भेटले त्यावेळेला भगवंत जोडण्याचं सामर्थ्य प्राप्त झालं त्याला कुठे ठेवावं याचं ज्ञान संतांनी दिलं आमच्याकडचा प्राप्त असणारा भगवंत त्याचं ज्ञान संतांमुळे आम्हाला झालं आमचं जीवन धन्य झालं असा कृतार्थतेचा अभंग थोडक्यामध्ये आपण यावर चिंतन केलं या सर्व आयोजन करणारी मंडळी आपण सर्व माता भगिनी पुरुष मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक वारकऱ्यांप्रती ज्यांची निष्ठा आहे त्या सर्व ह्या माझ्या मावल्या